ओके, ठीक आहे, चलो. सो गुड इव्हिनिंग एव्हरीवन. अंजलीताई, श्वेताताई, झालं जेवण? हो, झालं झालं. चलो, व्हेरी गुड. तर आज आपला टॉपिक आहे व्हॉट इज मीन बाय योग. योग म्हणजे काय? काय वाटतं तुम्हाला? योग म्हणजे काय? अंजलीताई, योग म्हणजे काय तुमच्यानुसार? योग म्हणजे अं, आसनं आणि प्राणायामचं कॉम्बिनेशन. ओके, व्हेरी गुड. नीलमताई, श्वेताताई, तेजलताई? तेच अंजलीताई म्हणाल्या तसं मी फक्त ऍड ऑन करेन त्याच्यामध्ये ध्यान, आसन, ध्यान, प्राणायाम. ओके, ठीक आहे. श्वेताताई, तेजलताई? एक योग्य पद्धतीने केलेला व्यायाम प्रकार असं मी म्हणेन. म्हणजे योग पण याच्यात शास्त्रीय मला पद्धतीने. एक प्रश्न ओके, मला याच्यात हा एक प्रश्न अजून ऍड करायचा आहे की योग आपण का करायला पाहिजे? योगेचं उद्दिष्ट काय हो? योग का करायला पाहिजे? श्वास हा श्वासात फ्लेक्झिबिलिटीसाठी. ओके, फ्लेक्सिबिलिटीसाठी, ठीक आहे. स्वास्थ्य. हा, ओके, ठीक आहे अंजलीताई. मग फ्लेक्सिबिलिटीसाठी आपण स्ट्रेचिंग का नाही करत? मग नुसतं स्ट्रेचिंग खूप केली तर फ्लेक्सिबिलिटी चांगली इम्प्रूव्ह होईल. मग योग का? योगामध्ये जास्त भर श्वासावरती आहे. म्हणजे तुमची प्रत्येक जी क्रिया आहे ती जसं सूर्यनमस्कारामध्ये आहे की प्रत्येक हालचालीवरती श्वास कसा घ्यायचा, कुठलं सोडायचा. हात वरती करतो तेव्हा घेतलेला असतो, हात खाली करताना वाकतो आपण, जेव्हा बेंड होतो तेव्हा तो श्वास सोडलेला असतो. अशा म्हणजे प्रत्येक हालचालीवरती श्वास आहे असं ठरलेला कसा घ्यायचा आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर श्वासासाठी योग करतो असं तुमचं म्हणणं आहे, अंजलीताई आणि श्वेताताई, योग बरोबर? आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, दोन्ही स्वास्थ्य जपलं जातं योगाने. स्ट्रेचिंग हे आपण नुसतं स्ट्रेचिंग होतं, म्हणजे शरीराचं स्ट्रेचिंग होतं. त्यात तेवढं मनाचं हे होत नाही, पण योगामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं होऊ शकतं. ठीक आहे, मग मी आता प्रश्न फ्लिप करतो की आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट काय? आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचे उद्दिष्ट काय? उद्दिष्ट म्हणतो, व्हॉट इज द गोल ऑफ आर लाईफ? योग सोडून द्या की योगाचे उद्दिष्ट काय आनंदी जीवन. आपल्या? ओके, आनंदी जीवन कसं मिळते मग? हॅपी अँड हेल्दी लाईफ. ओके, हाऊ आर वी गोइंग टू अटेन हॅपी अँड हेल्दी लाईफ देन? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हॅपी लाईफ और हेल्दी लाईफ? हॅपीनेस साठी आपले छंद जोपासायचे आणि हेल्दी लाईफ साठी शारीरिक स्वास्थ्य चांगलं ठेवायचं. हा हे झालं निरोगी आयुष्याचे. पण हम्म हॅपीनेस साठी छंद जोपासायची ही प्रोसेस झाली. म्हणजे हॅपीनेस मिळायसाठी छंद जोपासायचा हा एक म्हणजे जर रस्ता पोहोचायचा आहे तर एक बस झाली की ह्या बस थ्रू तुम्ही त्या रस्त्याला पोहोचू शकतात, त्या डेस्टिनेशनवर पोहोचू शकतात. पण प्रश्न आहे की व्हॉट इज मीन बाय हॅपीनेस? हाऊ डू यू डिफाईन हॅपीनेस? आनंदाला कसं डिफाईन करतात तुम्ही? तुमच्यामध्ये आनंद काय? हेल्थचं सांगितलं की निरोगी आयुष्य पाहिजे, ते कळालं की आजार न व्हायला पाहिजे, निरोगी राहायला पाहिजे. पण आनंद आपण कसा डिफाईन करतो? जी गोष्ट कोण आपल्याला समाधान मिळतं, मग तिथे आपण एक बोलतो ना, एक सॅटिस्फॅक्शन लेवल अचीव्ह करतो. सो तिथे पण हॅपीनेस मिळतो आपल्याला. आणि मग समाधान म्हणजे काय मग? समाधान केव्हा, म्हणजे काय झाल्यावर समाधान मिळतं? व्हॉट इज बाउंड्रीज ऑफ समाधान? कारण तुमच्या एखाद्या गोष्टीसाठी समजा तुम्हाला 1,000 रुपये मिळाल्यावर तुम्हाला समाधान मिळू शकतं. मला कदाचित 1,00,000 रुपये मिळाल्यावर समाधान मिळू शकतं. हे सब्जेक्टिव्ह आहे ना प्रत्येकासाठी. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. सब्जेक्टिव्ह आहे, बरोबर. प्रत्येकासाठी समाधान, प्रत्येकासाठी हॅपीनेस, हे सगळ्या गोष्टी सब्जेक्टिव्ह आहे. कोणाला पैशाने हॅपीनेस मिळतो, कोणाला निरोगी राहिल्याने हॅपीनेस मिळतो, कोणाला नुसतं रिकामं बसल्याने पण हॅपीनेस मिळतो. असं पण खूप असतात. तर यांना डिफाईन म्हणजे आपल्या आयुष्याचं गोल काय डिफाईन करायचं? मग आपण
म्हणजे जगतो का बरं आहे? हा प्रश्न कधी स्वतःला विचारला तर मी जगते का बरं आहे? म्हणजे पैसा कमवणं किंवा निरोगी राहणं हे आपल्याला म्हणजे आजची तारीख जर 25 डिसेंबर आहे, तर 26 डिसेंबरपर्यंत जायसाठी मदत करतात. निरोगी राहिलो तर मी 26 डिसेंबरपर्यंत नीट पोहोचणार. पैसा कमवला तर 26 डिसेंबरपर्यंत पोहोचायला मला मदत होणार. जेवण केलं किंवा फिरायला गेलो, आनंदी राहिलो, तर 26 डिसेंबरपर्यंत आनंदी पोहोचू शकणार. पण 26 डिसेंबरपर्यंत का पोहोचायला पाहिजे? हा माझा प्रश्न आहे. म्हणजे गोल काय, ऑब्जेक्टिव्ह काय, की मी का जगायला पाहिजे किंवा उद्याचा दिवस मी का बघायला पाहिजे? खूप इम्पोर्टंट आहे, खूप महत्वाचं आहे. म्हणून मी पहिले प्रेझेंटेशन शेअर करायच्या पहिले विचारतो, की आपल्याला माहीत पाहिजे, की आपण म्हणजे व्हॉट इस द एंड गोल ऑफ आवर लाईफ? प्रत्येकाच्या अगेन सब्जेक्टिव्ह असू शकतो, पण कुठेतरी काय आहे ती बाउंडरी? की ही बाउंडरी मला क्रॉस करायची आहे. नीलमताई, पूजाताई, तृप्तीताई, तुम्ही लेट आले त्यांच्यासाठी मी सांगतो, की सुरुवात अशी झाली, की प्रश्न विचारला, की योग म्हणजे काय? योगाचे उद्दिष्ट काय? मग सगळ्यांनी सांगितलं, की योग म्हणजे कोणी सांगितलं फ्लेक्सिबिलिटी, कोणी सांगितलं श्वास, मग कोणी सांगितलं आनंदी राहण्यासाठी, हेल्दी राहण्यासाठी. मग मी विचारलं आनंदी म्हणजे काय? मग कोणी म्हटलं, की पर्सनल सॅटिस्फॅक्शन मिळण्यासाठी. मी म्हटलं, मग सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय? तर ही चर्चा चालू आहे. तर तुमच्या मते आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट काय पाहिजे? हा आता पूजाताई आणि तृप्तीताईंना प्रश्न आहे. तेजलताईंनी, अंजलीताईंनी, श्वेताताईंनी सांगितलं त्यांचं मत. पूजाताई, तृप्तीताई, नीलमताई. आय थिंक मी माझ्या जर्नीवरून सांगेन. प्रत्येक सोल हा आपापल्या जर्नीसाठी आलेला असतो. काहीतरी नवीन शिकण्यासाठी, काहीतरी नवीन देण्यासाठी. जसं मला असं वाटतं, की मी जन्माला आले फक्त देण्यासाठी. म्हणजे चांगलं-चांगलं देण्यासाठी आणि परमेश्वर माझ्यासाठी आहे. मी इतरांची हेल्प केली काइंड ऑफ नेचर किंवा वगैरे स्वतःला ओळखण्यासाठी मे बी योग करायचा असतो. एक तर पहिली गोष्ट. सूक्ष्म थिंग्स म्हणजे ज्या आपल्याला कळतात त्या फक्त योगा थ्रू कळतात. जीवनाचं उद्दिष्ट हे आपलं योगाने आपल्याला जास्त क्लॅरिटी मिळते, की आपल्या जीवनाचं एक्झॅक्टली उद्दिष्ट काय आहे? ते कुठे पोहोचायचंय आपल्याला? कारण सगळं असेल तरी आनंद, सुख, समाधान नसतं. पण काहीतरी आपल्या अंतर्मनात आहे. जसं हरणाच्या नाभीमध्ये कस्तुरी असतं आणि तो शोधत असतो कुठेतरी. पळत असतो इकडे-तिकडे, इकडे-तिकडे बाहेरच्या जगामध्ये. पण ॲक्चुअली तो एका जागेवर शांत, स्थिर आणि रिलॅक्स आरामात बसतो. त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं, की ती कस्तुरी जी आहे ती आपल्याच नाभीमध्ये आपल्याला शोधायची गरज नाहीये. मे बी योग हा एकमेव मार्ग आहे, जो आपल्याला आपल्यातला परमेश्वर भेटण्यासाठी मे बी हा योग आहे आणि हेच जीवनाचं उद्दिष्ट असावं, की जीवनात येऊन एकदा तरी परमेश्वराला भेटावं, जो आपल्या अंतर्मनात आहे किंवा त्या अंतर्मनातली जी शक्ती आहे ती जागृत करण्यासाठी हा योगशास्त्र किंवा ह्या गोष्टी असाव्यात. व्हेरी गुड. परमेश्वराला का भेटावं? माहीत नाही आपणच आपली स्वतःची ओळख करून घेण्यासाठी परमेश्वराला भेटावं. कारण आपणच छोटासा एक अंश त्याचा आपणच आहोत. हं, ठीक आहे. तृप्तीताई, नीलमताई, सगळ्यांनी बोलायचं. ओपन डिस्कशन आहे. कारण खूप महत्वाचं आहे. याच्याने तुम्हाला कळेल, की आपण योग का करायला पाहिजे, का करतो वगैरे. मी तर सांगणारच आहे, पण पहिले मला तुमची अंडरस्टँडिंग बघायची आहे, की का? तृप्तीताई, ओव्हर टू यू. तुम्ही जर बोलत असाल तर तुम्ही म्यूटवरती आहात. ओके, तृप्तीताईंचा काहीतरी इश्यू वाटतं. नीलमताई? हॅलो हां, हॅलो तृप्तीताई. येस. येस, प्लीज. मी तुम्ही कॅमेरा म्हटलं बंद करा म्हणजे तुमचा आवाज आम्हाला ऐकू येईल. तुमचा कॅमेरा बंद करा म्हणजे आम्हाला ऐकू येईल. हां, व्हेरी गुड. योगा केल्यामुळं आपलं मानसिक संतुलन होतं, स्ट्रेस कमी होतो, एक शांतता, छान शांतता मिळते म्हणजे ओंकार वगैरे केल्यानंतर शांत वाटतं तसं. ओके, ठीक आहे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन योगा अँड योग? कोणी योगा म्हणतंय, कोणी योग म्हणतंय. आता या दोघांमध्ये काय फरक आहे? ऍक्च्युअली त्याला योग बोललं जातं, पण ते सगळ्यांनी योगा करून ओके. मग काय व्हेरिएशन काय झालं योगा करता-करता? जेव्हा तुम्ही योगा म्हणतात, तेव्हा तुमच्या डोक्यात काय येतं? योगा म्हणजे मिक्सिंग येतं त्याच्यामध्ये लाईक वेगवेगळ्या प्रकारचे
व्यायाम प्रकार वगैरे इन्क्लूड असं असतात आणि योग म्हणजे एक प्रकारचं शास्त्र आहे जे आपल्या पूर्वी काळापासून ग्रंथामध्ये जे नमूद आहे ते योग आहे, ते शास्त्रोक्त पद्धतीने आपण करतो. सो दॅट इज योग. आणि योगा कॉम्बिनेशन हे ऍड केलं ते ऍड केलं ते योगा. ठीक, व्हेरी गुड. तर भक्ती योगा ऐकलंय की भक्ती योग ऐकलंय, कर्म योगा ऐकलंय की कर्म योग ऐकलंय? योग. योग अजून खूप योग. प्रकार असतात. हो. व्हेरी गुड. कर्मयोग. कर्मयोग असतं, भक्ती योग असतो, खूप प्रकारचे सेवा योग असतं, वेगवेगळ्या प्रकारचे योग असतात. योगा नसतंय. योगा म्हणजे आजकाल जी अंडरस्टँडिंग झाली आणि आज आपण तेच बघणार आहात की योगा म्हणजे आजकाल वाढ झाले की एक्सरसाइज, हातपाय हलवणं, श्वास घेणं, ध्यान करणं, ते लोक योगा समजतात. आणि ते योगापर्यंतच लिमिटेड राहतं, म्हणजे या 3-4 गोष्टींपर्यंतच लिमिटेड राहतं. पण मग मग जे आपल्याला आपण भक्ती योग शिकलोय, कर्मयोग शिकलोय, अजून वेगवेगळ्या प्रकारचे योग शिकलोय. मग ती काय भानगड आहे मग? ते पण ते योगच म्हणतात. मग ते ते काय योग असतंय? ते आज आपण बघून घेऊया. आणि योग आपण का करायला पाहिजे? आपल्या जीवनाचे उद्दिष्ट काय असलं पाहिजे? पूजाताई थोड्या-थोड्या बरोबर त्या रूटवरती गेल्या होत्या. तिथपर्यंत टच करून आल्या होत्या, की योग का करायला पाहिजे? कसं करायला पाहिजे? आज बघूया. ठीक आहे? स्क्रीन शेअर करतो मी. मध्ये-मध्ये स्क्रीन बंद करेल. तुमच्याशी चर्चा करायला मध्ये-मध्ये स्क्रीन चालू करेल. खूप सुंदर आहे आणि आपण कुठेतरी योगा म्हणत, म्हणत, म्हणत याला पूर्ण डायल्यूट केलेलं आहे. या योग ज्या कन्सेप्टला म्हणून आपण योगाशास्त्र नाही म्हणत, योगशास्त्र म्हणतो, योग विज्ञान म्हणतो. हम्म, हम्म, हम्म. योग म्हणजे काय? एक मिनिट. येस. तर जसं सांगितलं की योग म्हणजे आसन, प्राणायाम, ध्यान, शुद्धिक्रिया तुम्ही सगळ्यांनी सांगितलं. पण तो त्याचा एक भाग असतो, एक पार्ट असतो. त्याच्यामुळे योग म्हणजे फक्त आसन, प्राणायाम, ध्यान, शुद्धिक्रिया नसते. तर योग म्हणजे काय असतं? आपली दिनचर्या, लाईफस्टाईल, योगिक दिनचर्या. आणि योग म्हणजे कसं जगायचं, कसं बोलायचं, कसं विचार करायचे, कशा गोष्टी उभं राहायच्या, कसं बसायचं, हे सगळं योग आपल्याला शिकवतं. ते कसं शिकवतं, काय शिकवतं ते बघायचं. आणि हे सगळं आपण कॉन्शियसली, मुद्दामून कसं बोलायचं, कसं जगायचं, हे आपल्याला कॉन्शियसली करता यायला पाहिजे. सबकॉन्शियसली नाही. म्हणजे आपल्याला करून झालं आपल्याकडून किंवा कोणी करून घेतलं अशातला नाही प्रकार. ठरवून करता यायला पाहिजे. कॉन्शियसली या गोष्टी करता यायला पाहिजे. ते म्हणजे योग असतं. डिटेलमध्ये आपण खूप पहिले जाणार आहे. तर बेसिकली योग हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. पण पतंजली ऋषी, पतंजलींचं नाव ऐकलंय? हो. हो. रामदेव बाबा जे शिकवतात ते पतंजलीच असतं सगळं. म्हणजे त्यांचं आपले त्यांचे सगळे प्रॉडक्ट्स पतंजलीच असतात. पतंजली हे ऋषीमुनी होऊन गेले. सगळ्यात पहिले त्यांच्या पहिले पण योग हे चालत होतं. पण कुठेही तेव्हा लिखित स्वरूपाचं नव्हतं. सगळ्यात पहिले विद्या दिली जायची ही मौखिक स्वरूपात दिली जायची. त्यांच्या जे विद्यार्थी होते, त्यांचे जे शिष्य होते, गुरु शिष्य परंपरा होती. तर हे कुठेतरी योग ट्रान्सफर होत गेलं. सगळ्यात पहिले योगाची सुरुवात डॉक्युमेंटेडमध्ये, मी थोडं हिस्ट्रीमध्ये जातोय, शंकरांनी केली होती. भगवान महादेवने किया था. पण मग जसं-जसं ते गुरु शिष्य परंपरा, परंपरा असं खूप चालत गेलं, पुढे गेलं गेलं. पण कुठेतरी याचं लिखित रूपांतर मग पतंजली ऋषींनी करायला सुरुवात केली, की नेमकं योग काय असतं, कुठे असतं वगैरे. तर पतंजली ऋषी योगला अष्टांग योगमध्ये करतात. अष्टांग योग ऐकलंय कोणी? शब्द ऐकलाय. शब्द ऐकलाय. ओके. बाकीच्यांनी? शब्द फक्त ऐकलाय. हा शब्द ऐकलाय, माहिती माहिती नाही. ठीक. तर योग म्हणजे अष्टांग योग असतो. जसं नाव सांगतं अष्टांग. अष्ट म्हणजे 8, अंग म्हणजे 8 अंग आहेत त्याला. तर योगला 8 अंग आहे आणि एक टप्पं म्हणजे पतंजली ऋषींनी इतकं सुंदर त्याच्यात वर्णन केलंय संस्कृतमध्ये. पण इतकं सुंदर आहे की तुम्ही योग का करायला पाहिजे? टप्प्या-टप्प्याने योग करायला पाहिजे. आपण मोस्टली आता तुम्ही जेव्हा घरी आसन प्राणायाम करत असाल, वेगवेगळ्या गोष्टी करत असाल, ध्यान करत असाल, तर खूप साऱ्या महिलांचा काय सगळ्यांचाच प्रश्न असतो, की आम्हाला फायदा मिळत नाही. कारण आसन, प्राणायाम हे 5व्या-6व्या टप्प्यावरती येतं. ते आपण बघणार आहे.
त्याचे पहिले टप्पे काय? तर पतंजली ऋषींनी हे एकदम स्टार्ट बाय स्टार्ट सांगितलं, की तुम्हाला आसन करायच्या पहिले ह्या गोष्टी करायला पाहिजे. प्राणायाम करायच्या पहिले त्या गोष्टी करायला पाहिजे. तेव्हाच कुठेतरी तुम्ही आसनासाठी तयार व्हाल, तेव्हा कुठेतरी प्राणायामासाठी तयार व्हाल, तेव्हाच कुठेतरी ध्यानासाठी तयार व्हाल. आणि ही 4थी, 5वी, 6वी पायरी आहे. पण अष्टांग योग म्हणजे 8वी पायरी वेगळी आहे, पहिली पायरी वेगळी आहे. तर पतंजली ऋषी म्हणतात किंवा योग असं म्हणतं, की आपण सगळे जगतोय किंवा आपल्याला कुठेतरी माहिती आहे, खूप सारे जैन जैन लोकं, खूप सारे करोडपती असतात जैन लोकं, पण कुठेतरी संन्यास घेऊन तप करायला लागतात. तपश्चर्या नाही, तप करायला लागतात. सगळं सोडून देतात, करोडोची संपत्ती सोडून देतात. खूप साऱ्या मुली, आजकाल जैनच्या मुली लेटेस्ट हे करून संन्यास घेऊन देवाच्या शोधात जातात. आपले खूप सारे ऋषी, गौतम बुद्ध, खूप ऋषी, खूप श्रीमंत करोडपती ऋषी असतात, सगळे सोडून कुठेतरी त्यांच्या जे भौतिक सुख असतं ते सोडून ईश्वराच्या शोधात जातात. जे पूजाताईंनी सांगितलं होतं. तर पतंजली ऋषी म्हणतात, की योग म्हणजे ईश्वराचा शोध. तुमचं अल्टिमेटम जे कोणी हॅपीनेस सांगितलं, सॅटिस्फॅक्शन सांगितलं. 1 करोड रुपये मिळाले तर मला आज हॅपीनेस मिळेल. पण लगेच दुसऱ्या दिवशी मी उठेल आणि मी म्हणेल आता 1 करोडच्या ऐवजी मला 1.5 करोड मिळायला पाहिजे. हॅपीनेस कधीही न संपणार आहे. सॅटिस्फॅक्शन कधीही न संपणार आहे. इट इज इन्फायनाईट. मग आपलं आयुष्य कोणतं? जे आता गुरु शिष्य परंपरा झाली किंवा जे भक्त परंपरा झाली. त्यांनी सगळ्यात पहिले की देव. मला ज्या दिवशी देव मिळेल, तेच माझं अल्टिमेटम. त्या दिवशी मी 26 डिसेंबर मी त्या दिवशीसाठी पाहायला पाहिजे, की ज्या दिवशी मला देव मिळेल. तीच माझी खुशी, तेच माझं सॅटिस्फॅक्शन, तेच माझं सगळं. आणि मग त्या देवापर्यंत पोहोचण्यासाठी अष्टांग योग असतात. एक-एक स्टेप वरती करत, कारण डायरेक्ट तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकत नाही. डायरेक्ट तुम्ही ईश्वर परिधान करू शकत नाही. तर त्याच्यासाठी 8 टप्प्या-टप्प्यामध्ये जावं लागते आणि त्याच्याच 5वा, 6वा सॉरी 4था, 5वा, 6वा नाही. यम, नियम, आसन. 3रा, 4था, 5वा हा आसन, प्राणायाम आणि ध्यान आहे. म्हणजे आसन, प्राणायाम, ध्यान हे आपण देवापर्यंत ईश्वरापर्यंत पोहोचायसाठी आसन, प्राणायाम करायला पाहिजे. आणि एकदा तुम्ही ईश्वराकडे पोहोचताना तुमचा जो प्रवास असतो, तुम्ही आसन, ध्यान, प्राणायाम कराल. त्याच्यामध्ये मग तुमचं शरीर निरोगी राहीलच कारण तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचत असतात. तुम्हाला दौलत मिळेल, तुमचं शरीर जे काही तुम्ही डेफिनेशन सांगितल्या, की मला वेल्दी राहायचंय, हेल्दी राहायचंय, घरात सुख हवंय, रिलेशन्स चांगले हवे, तर तुम्ही ईश्वराकडे जात असतात. तर बाय डिफॉल्ट या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या क्रॉस करूनच जात असतात. तर योग म्हणजे अष्टांग योग. ते काय प्रत्येक टप्प्यात आपण एक-एक डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. ठीक आहे? आजचं थिअरेटिकल आहे, पण फार सुंदर आहे आणि आपल्याला माहिती पाहिजे, की आपण योग का करतो, कसं करतो. तर जसं सांगितलं, की महर्षी पतंजली यांनी योगसूत्र म्हणून त्यांचं पुस्तक आहे, त्यांची एक कादंबरी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अष्टांग योग डिटेलमध्ये मेन्शन केलेलं आहे. तुम्ही हा फोटो पाहिला पण असेल पतंजली ऋषींचा. रामदेव बाबांचे जे काही प्रॉडक्ट्स असतील त्याच्यावर त्यांच्या लोगोवरती ते आहे. तर आता अष्टांग योग म्हणजे काय? जसं सांगितलं 8 अंग, असे 8 पायऱ्या आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 8 आणि सगळ्यात शेवटचं पतंजली ऋषी म्हणतात, की तुमचं अल्टिमेटम आहे आंतरिक शांतता. इनर पीस अँड व्हॉट इज मीन बाय इनर पीस? देवाला मिळणे. म्हणजे समाधी. आपण ऐकतो ना, ह्या ऋषींनी समाधी घेतली, त्यांनी समाधी घेतली. ते समाधी घेऊन त्यांचे आयुष्य संपवून टाकतात. कारण त्यांना त्यांचं गोल मिळालं. त्याच्यामुळे ते ठरवून समाधी घेऊन सांगतात, की उद्या मी जाणार आहे, उद्या माझा शेवटचा दिवस असणार आहे. कारण त्यांना त्यांचं जे उद्दिष्ट असतं आयुष्याचं, त्यांनी ते अचीव्ह केलेलं असतं. तर तेच आपलं अल्टिमेटम असतं आंतरिक शांतता. आंतरिक शांतता म्हणजे समाधी. तर अष्टांग योगामधला सगळ्यात पहिला टप्पा असतो यम. यम म्हणजे आपण बाह्य जगासोबत कसं आचरण करायला पाहिजे. डिटेलमध्ये आपण प्रत्येक स्टेपबद्दल जाणार आहोत. दुसरा स्टेप असतो एकदा आपल्याला कळायला लागलं, की बाहेरच्या लोकांसोबत, बाहेरच्या जगासोबत, बाहेरच्या वस्तूंसोबत कसं वागता यायला पाहिजे, ते आपल्याला कळालं, की मग पतंजली ऋषी म्हणतात, की मग तुम्ही स्वतःबद्दल नियम टाका. एकदा तुम्हाला बाहेरच्या भौतिक गोष्टींसोबत कसं कळालं, ते कळालं, की आता तुम्ही स्वतःवरती नियम टाका. ते कोणकोणते नियम टाकायचे वगैरे ते आपण पुढे बोलणार आहोत. सॉरी. नियम. तिसरं येतं मग, की एकदा तुम्ही स्वतःला कंट्रोल केलं, की मग तुम्ही आसन करायला सुरुवात करा. आता पतंजली ऋषी आसन म्हणजे त्यांनी कुठेही एकाही आसनाचं नाव मेन्शन नाही केलंय. आपण जे काय करतो पद्मासन, सूर्यनमस्कार, जे काय अमकं-ढमकं करतो किंवा करणार आहात किंवा तुम्ही अजून भविष्यात काही नवीन शिकणार. पण त्यांनी विशेष म्हणजे एकाही आसनाचं नाव मेन्शन केलं नाही. त्यांच्या मते आसन म्हणजे काय?
की तुम्ही जेव्हा ईश्वराकडे पोहोचायचा प्रयत्न कराल, तेव्हा कुठेतरी तुमच्या शरीराला शिस्त लागली पाहिजे. आता व्हॉट इज मीन बाय शिस्त? जे तुम्ही ध्यान करतात, तपस्या करतात, अ, तुम्ही जसे ऋषीमुनी हिमालयावरती जाऊन वेगवेगळ्या तपस्या करतात तेव्हा. तर त्यांना तपस्या करण्यासाठी तुम्ही जुने फोटो पाहिले असतील. कोणी हात वरती करून तपस्या करतो, कोणी पाण्यात उडी मारून तपस्या करतो. तपस्या करायचे, तप करायचे वेगवेगळे फॉर्म असतात. पण त्याच्यासाठी तुमचं शरीर तर तंदुरुस्त पाहिजे ना, शरीर तर नीट पाहिजे. जर तुम्हाला नुसतं ध्यान करून, नामजप करून देवापर्यंत पोहोचायचं असेल, तर तुम्हाला बसता तर यायला पाहिजे 2-2, 3-3 तास. मग तुमचा हात दुखतो, पाय दुखतो, मांडी भरून आली वगैरे. हे सगळे इश्यू नको पाहिजे म्हणून ते म्हणतात, की आसन कसं का करावं? तर शरीर शिस्त व्हायसाठी जेणेकरून तुम्ही ईश्वराकडे लवकर पोहोचू शकणार. त्याच्यासाठी आपण आसन करतो. मग जो शारीरिक फायदा मिळतो, मानसिक फायदा मिळतो, त्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. चौथी पायरी आहे ते प्राणायाम. एकदा तुम्ही तुमच्या शरीरावरती शिस्त लावायला लागले, एकदा तुमच्या शरीरावरती नियंत्रण आणायला लागले, एकदा तुमच्या हात नियंत्रण यायला लागलं, की हळू तुम्ही श्वासावरती नियंत्रण घ्यायला लागतात. अंटिल अँड अनलेस तुमच्या शरीरावरती नियंत्रण नाहीये, अंटिल अँड अनलेस तुमच्याकडे नियम नाहीये, यम नाहीये, तुम्ही श्वासावरती नियंत्रण नाही ठेवू शकत. आणि हीच चूक होते. आपण डायरेक्ट आसनं प्राणायाम करायला घेतो, खालचे स्किप करून टाकतो. किंवा आपण डायरेक्ट प्राणायाम करायला घेतो आणि आपले आसनच नीट नसतात किंवा आपल्याला बसताच येत नाही. आपण कुठेतरी चुकीचं बसलेलो असतो अनुलोम-विलोम करताना किंवा कुठेतरी काहीतरी गडबड होत असते शरीरात. त्याच्यामुळे तुमचा प्राणायाम कधी नीट होऊ शकत नाही. तर जोवर तुम्ही तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवत नाही, तोवर ईश्वरापर्यंत नाही पोहोचू शकत. 5वा म्हणजे एकदा तुम्ही यम घातले, नियम घातले, आसन बरोबर करायला लागले, प्राणायाम करायला लागले, की प्रत्याहार आपले जे 5ही इंद्रिय असतात, आपले जे 5ही सेन्सेस असतात, त्याच्यावरती हळू आपण कंट्रोल करायला लागतो. पण 5ही सेन्सेसवर कंट्रोल करायच्या पहिले सगळ्यात पहिले तुम्हाला आसन आणि प्राणायाम ह्या टप्प्या थ्रू जायला पाहिजे. जर मी तुम्हाला आता सांगितलं तुमच्यासमोर काहीतरी गोड खायला दिलं, तुमच्याकडून कंट्रोल नाही होणार. कारण तुमचं तुमच्या श्वासावरती कंट्रोल नाहीये, तुमचं तुमच्या आसनांवरती कंट्रोल नाहीये. तुमच्या आजूबाजूचे तुम्ही नियम नाही घातले, स्वतःसाठी नियम नाही घातले, की मी का खायला पाहिजे, कसं. बाहेरच्याच लोकांसाठी तुमच्याकडे आचरण हे नाहीये, की समोरच्याने फोर्स केला तुम्ही लगेच खाऊन घ्याल. त्या बाउंडरीज नाहीये, ते नियम नाहीये. ते आसन नाहीये स्वतःवरती. ते आपण श्वासा थ्रू करत नाही. तर 5वं येतं प्रत्याहार. 6वी येते धारणा. तर धारणा आणि ध्यान त्याच्यावरती आपण दोघी बोलूया. तर धारणा म्हणजे एकाग्रता असते. जे आपण करतो, जे मी तुम्हाला सांगतो श्वासावरती लक्ष द्या. कोणी आपल्या 2 डोळ्यांच्या मध्ये लक्ष ठेवून लक्ष केंद्रित करून ध्यान करायचा प्रयत्न करतं. कोणी एखाद्या देवाची इमेज, जी आपल्या आवडत्या व्यक्तीची इमेज असते, तो लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करतो. तर हे ध्यान नाहीये, ही धारणा आहे. जिथे आपण एखाद्या गोष्टीचा सपोर्ट घेतो, एखाद्या वस्तूचा सपोर्ट घेतो, एखाद्या भावनेचा सपोर्ट घेतो, तेव्हा ती धारणा असते, नॉट ध्यान. ठीक आहे? आणि मग 7वं येतं. एकदा तुम्ही एखाद्या गोष्टीचा सपोर्ट घ्यायला लागले, की हळू तुमची शरीर एवढा प्रॅक्टिस व्हायला लागते, की तुम्हाला मग एक टाईम असा येतो, की कोणत्याही गोष्टीचा सपोर्ट न घेता तुमचे ध्यान ऑटोमॅटिक लागायला लागते. म्हणजे आज मी माझ्या श्वासावरती पण लक्ष नाही ठेवणार. आज मी नाही सहज बसलो आणि ऑटोमॅटिक माझं ध्यान लागलं. आपण खूप वेळेला म्हणतो ना, की माझं असंच मी वेगळ्या दुनियेत चालली गेली होती. ते सहज लागणं म्हणजे ध्यान. विथआऊट टेकिंग सपोर्ट्स ऑफ एनी एक्सटर्नल ऑब्जेक्ट. आणि मग शेवटी हे सगळं केल्यानंतर तुम्ही समाधीपर्यंत पोहोचता. तर आतापर्यंत ज्यांनी समाधी घेतलेली आहे, ते सगळे ह्या स्टेप्समधून गेले, तेव्हाच ते समाधी घेऊ शकतात. असं नाही की डायरेक्ट बसले, तप करायला लागले, देवाचं नाव घ्यायला लागले, पूजा करायला लागले आणि त्यांना समाधी मिळाली. नाही. यम, नियमन, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी. तर आपण आसन, प्राणायाम, ध्यान जे काय म्हटलं तुम्ही, ते सगळं आपल्या अल्टिमेट म्हणजे देवापर्यंत आंतरिक स्वातंत्र्य. जे तुम्ही म्हटलं ना मला खुशी, हॅपीनेस. तर खुशी, हॅपीनेस काय? जेव्हा मला मनातून आनंद मिळेल. तो आनंद भौतिक सुखाशी रिलेटेड नसेल, की मला जर 1 करोड मिळाला तर मला आनंद होईल किंवा मला ऑस्कर मिळाला तर आनंद होईल किंवा मी सगळे जग फिरून आलो तर आनंद होईल. तसं नाही. ज्या दिवशी तुम्ही जग सगळे फिरून याल, त्या दिवशी तुम्ही म्हणाल, की आता मला चंद्रावर जायचं माझं पुढचं एम आहे. मला मार्सवरती जायचं. तर कुठेतरी तुमचं जेव्हा आंतरिक स्वातंत्र्य असतं, जेव्हा तुम्ही ईश्वराला मिळता, ती तुमची समाधी असते आणि तेच म्हणजे अष्टांग योग. ठीक आहे? इथपर्यंत कळालं? प्रत्येक आता यम, नियम, आसन आपण प्रत्येक डिटेलमध्ये जाणार आहे. एक. पण इथपर्यंत बेसिक कळालं अष्टांग योग काय असतं, काय वगैरे? कोणाला काही प्रश्न, कोणाला काही शंका? ओके. पूजाताई ओके, ताई ओके. ज्यांना काही शंका असतील विचारू शकतात. सगळ्यांकडून थंब आल्यावर मी पुढे जाईल. म्हणजे मला कळेल की ऑल ओके. वी आर गुड टू गो.
हठयोग आणि पतंजली योग असे 2 प्रकार आहेत म्हणतात. मग ते काय आहे? ओके, ठीक आहे. तर पतंजली योग म्हणजे अष्टांग योग, जे मी तुम्हाला सांगितलं ते. आणि हठयोग म्हणजे जसं नावाप्रमाणे. हठयोग हा योगाचा प्रकार आहे. पण हठयोगमध्ये प्रत्येक गोष्ट ही जबरदस्ती केली जाते. म्हणजे हठयोग जेव्हा मी क्लासमध्ये पाहिले हठयोगांच्या क्लासमध्ये त्यांचं, अ, तर जर त्यांना शीर्षासन येत नसेल, तर वरती पायाला लटकवून, दोरीवरती लटकवून उलटं पहिले करायला प्रॅक्टिस करवतात. हठयोग म्हणजे जबरदस्ती, हट्टाने केलेला योग. तसेच योगचे वेगवेगळे प्रकार असतात. मी तुम्हाला तेच म्हणतो. जसं बोधी योग असतं, कर्मयोग असतं, नंतर भक्ती योग असतं. परत हे योगचे वेगवेगळे प्रकार आहेत. तसाच हठयोग हा एक प्रकार आहे, की हठयोग म्हणजे मुद्दामून हट्टाने केलेला योग. जर तुम्हाला पद्मासन सकाळी घालता येत नसतील, तर ते स्वतः तुम्हाला म्हणतील, "पाय उचला आणि ठेवा." काही पण करून तुम्हाला पाय ठेवताच आला पाहिजे. जेणेकरून तुमचं शरीर तयार होईल. हट्टाने तयार होईल. जबरदस्ती तयार होईल. आणि मग असं केल्या गेलं, तो पण एक प्रॉपर पद्धत आहे, की जेव्हा आपण शरीराला शिस्त लावायचा प्रयत्न करू. जसं आर्मीमध्ये तुम्हाला सकाळी 5 किलोमीटर पळायचं म्हणजे पळायचंच आहे. तुम्ही पडा, चक्कर येऊन करा, ते तुम्हाला ग्लुकोज देतील, परत पळायला लावतील, दया नाही करणार. पण ते एक डिसिप्लिनचा फॉर्मॅट आहे. तसंच हठयोग आहे, की करायचंय. हट्टाने करून केलेला योग म्हणजे हठयोग. व्हेरी गुड, गुड क्वेशन. अजून कोणाला काही शंका? ठीक है. चलो, आगे जाते हैं. तर आता प्रत्येक यम, नियम, आसन जे काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघूया. तर जसं मी सांगितलं, की सगळ्यात पहिले अनटिल अँड अनलेस आपल्या बाह्य लोकांसोबत, बाह्य परिस्थितीसोबत आपलं आचरण बरोबर नसेल, तर आपण अजून मध्ये जायचा प्रयत्न पण नाही करायला पाहिजे. अनटिल अँड अनलेस आपले एक्स्टर्नल एफर्ट्स बरोबर नाहीत, अजून तुम्ही आंतरिक शांततेपर्यंत नाही पोहोचू शकत, जोवर आपले आजूबाजूसोबत, जगासोबत, मग ते भौतिक असो, माणसं असो किंवा निर्जीव वस्तू असो, त्याच्यासोबत आपलं आचरण बरोबर नसेल, तोवर आपले यम नाही. तोवर आपण जात नाही. आणि सगळ्यात पहिला यम असतो अहिंसा. आता व्हॉट इज मीन बाय अहिंसा? अहिंसा म्हणजे इथे युद्ध करणं नाहीये. पतंजली ऋषी तेव्हा युद्ध वगैरे ते नाही म्हणायचे आणि आतासोबत पण डिपेंड. अहिंसा म्हणजे आपल्या घरच्यांसोबत नीट वागणं, मोठ्या आवाजाने न बोलणं, शाब्दिक हिंसा नको, मानसिक हिंसा नको. म्हणजे मनात पण ते म्हणतात, की एखाद्याबद्दल चुकीचा विचार नको, हिंसक विचार नको, की मी तर आता हिला बघूनच घेईल. मैं तो अभी कल इसको देखती हूँ बराबर. तर ती म्हणजे अहिंसा. अहिंसा म्हणजे आपल्या युद्धाची अहिंसा नाही. ती पण एक हिंसेचा प्रकार आहे. ते डायरेक्ट फिजिकल युद्ध आहे. पण नुसतं आपलं आचरण, घरासोबत कठोर न वागणं, सॉफ्टली, जेंटली. जेव्हा ह्या गोष्टी होतात, तेव्हा बरोबर सगळ्या गोष्टी नीट व्हायला लागतील. आणि मग तेव्हा एकदा बाजूच्या नीट व्हायला लागल्या, की मग आपण हळू मध्ये जाऊ शकतो. तर पहिला यम म्हणजे अहिंसा. दुसरं गोष्ट म्हणजे सत्य. आता सत्य म्हणजे परत खोटं बोलणं म्हणजे खरं बोलणं हे तर आहेच, पण मनामधून पण खरं बोलता यायला पाहिजे. आचरण खरं पाहिजे. म्हणजे मी बोलतो काय आणि वागतो काय किंवा हार्म न करता आपण खूप वेळेला बघतो ना, की समोरच्याला वाईट न वागू नये, वाईट न वाटू नये म्हणून खोटं बोलून देतो, की ठीक आहे चांगल्यासाठीच खोटं बोलतोय बुवा असं, की अच्छे काम के लिए झूठ बोला तो कुछ फर्क नहीं पडता है. तर त्याच्यामध्ये प्रयत्न असा करता यायला पाहिजे, की जर समोरच्याला जास्ती दुखापत न होता प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. हे म्हणजे सत्य. तिसरं म्हणजे अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. आता चोरी न करणे म्हणजे अगेन फिजिकल चोरी न करणे, तिथे पतंजली ऋषी ते नाही म्हणत आहे, की बँकेतून चोरी नका करू. हे सगळे आपल्याला माहिती आहे, की खोटं बोलू नका, चोरी करू नका, हिंसा करू नका. पण ते आपल्या आयुष्याशी कसं रिलेटेड आहे? आपण कोणी बँकेत जाऊन चोरी करत नसतो, पण दुसऱ्यांचे विचार चोरायला नाही पाहिजे. दुसऱ्यांच्या आयडियाज. खूप सारे म्हणतात ना, स्टार्टअप्समध्ये माझी आयडिया चोरी करून याने बिझनेस त्याचा उभा केला. किंवा ही तर माझी आयडिया होती आणि ती त्याने ऑफिसमध्ये पिच करून टाकली किंवा शाळेमध्ये म्हणतो, "हे तर प्रेझेंटेशनची माझी आयडिया होती. हा प्रोजेक्ट मी करणार होतो, पण तिने ऐकून घेतला आणि त्याने त्यानंतर बनवून टाकला." तर अस्तेय म्हणजे विचारांमधली चोरी नको. ब्रह्मचार्य. आता ब्रह्मचार्य म्हणजे अगेन आपलं ब्रह्मचार्य नाही, घरगुती ब्रह्मचार्य नाही. आपली जी ऊर्जा असते. ब्रह्मचार्य म्हणजे जेव्हा आपले वीर्य असतं, त्या वीर्याचा आपण जास्त हे मेलसाठी आणि फिमेलसाठी जे आपले एग्स असतात, जे आपली अंडी असतात, त्याचा जास्तीत जास्ती कसा वापर करता येईल, ते आपण जेव्हा
पुढे मी तुम्हाला योगामध्ये घेऊन जाईल, जेव्हा आपण आसनं वगैरे करू, तेव्हा याचा आपण बघू, की आपली जी इंटरनल एनर्जी असते, जेव्हा आपले 5 चक्र जेव्हा अलाईन होतात आणि मग पुढचं 6वं, 7वं जे इंटरनल असतं, ते जेव्हा अलाईन होतात, तेव्हा आपण ऊर्जेचा कसा वापर करू शकतो, ते म्हणजे ब्रह्मचार्य. आणि 5वं म्हणजे अपरिग्रह. अनावश्यक इच्छा, अनावश्यक तुलना करायच्या नाही, की तिने काय खाल्लं आणि त्याने काय केलं. मग ती कंपॅरिझन. अपरिग्रह म्हणजे एक्स्ट्रा गोष्टीचा ग्रह नहीं करायचा. जितना हमारे कोटा में है, जितना हमारे बैंक बैलेंस में, उतना ही हम खर्चा करेंगे. दॅट इज अपरिग्रह. तर ह्या सगळ्या गोष्टी बाह्य जगासोबत कुठेतरी आचरण आणण्यासोबत रिलेटेड असतात. एकदा आता अगेन आपण माणसं आहे. एकदम उद्यापासून साधू संत होऊ नाही शकत, की हां, मीच आता खोटं पण नाही बोलणार, चोरी पण नाही करू शकणार, हे पण नाही. हे आपण कंट्रोल करू नाही शकत. पण थोडं कमी करायचा प्रयत्न करायचा. जेणेकरून जे आपलं अल्टिमेटम आहे, ईश्वराकडे पोहोचायचं किंवा आंतरिक शांती मिळायचं. कुठेतरी आपण तोवर पोहोचू शकणार. जर आपलं बाहेरच्या लोकांसोबत रिलेशनच नाहीये, तर मग सतत भांडणं होत राहतील, सतत ह्या गोष्टी होणार आणि देवापर्यंत आपण कधी पोहोचूच शकणार नाही. इथेच कुठेतरी आपलं गुंतागुंत झालेली असेल. तर हे म्हणजे सगळ्यात पहिले यम म्हणजे आपल्या बाह्य लोकांसोबत, बाह्य जगासोबतचं आचरण. एकदा हळू-हळू यमवरती ताबा यायला लागला, की मग पतंजली ऋषी म्हणतात, ताबा आल्यानंतर तुम्ही जा नियमाकडे. आता नियम म्हणजे स्वतःसाठी नियम, स्वतःसाठी बनवलेले रूल्स. सगळ्यात पहिला नियम म्हणजे शौच. आता शौच म्हणजे सकाळी शौचला जातो ती तर शौच आहेच. पण शौच म्हणजे मनाची स्वच्छता, मनातल्या विचाराची स्वच्छता. आपण काय अन्न खातो, आपण कसं पाणी पितो, आपलं शरीर, आपले विचार. सकाळी आपण जे शौचला जातो ते आपल्या शरीरातनं विष्ठा बाहेर पडते. शरीरातनं पण आपले विचार, विचार स्वच्छ पाहिजे. नाहीतर विचारांमध्ये मग मी तिला बघून घेणार, फिर मैं ऐसा करूंगी, वैसा करूंगी. ते विचार म्हणजे स्वच्छ नाही. स्वतःसाठी संतोष, समाधान, संतुष्ट पाहिजे. जास्ती कंपॅरिझन नाही. जे काही मिळतं ते आपल्याला जेवढं ईश्वराने दिलेलं ते संतुष्ट. जेणेकरून आपण सुखी आयुष्य जगू शकणार. तप. खूप साऱ्या महिलांना म्हणतो, की तप करा. योग म्हणजे तप, तप, तप. जितकं तपाल तेवढं तुम्ही देवाकडे लवकर जाणार. तप म्हणजे काय? तपस्या. स्वतःला आपण शिस्त लावतो, स्वतःसाठी नियम लावतो. म्हणून तुम्ही जर बघितलं असणार, की जे जे पहिले ईश्वराकडे पोहोचायचे किंवा ते म्हणतात ना, की म्हणजे सिद्धी प्राप्त करायसाठी किंवा देवाला प्राप्त करायसाठी मुद्दामून कुठेतरी पाण्यामध्ये उलटं होऊन किंवा एका पायावरती उभे राहून किंवा मुद्दामून एक हात असा उलटा ठेवून तुम्ही असे खूप ऋषी पाहिले असतील. आता कुंभमेळ्यामध्ये नाशिकमध्ये पण बघायला मिळणार किंवा आता कुंभमेळ्यामध्ये आपण वेगवेगळे ऋषी म्हणतो. कोणी मुद्दामून जटा सोडतो म्हणजे शरीराला जास्तीत जास्त त्रास देतं. जेणेकरून जितकं आपण शरीराला त्रास देऊ, जितकं आपण कठोर करू, तेवढं आपण देवाकडे लवकर पोहोचू. ते म्हणजे तप. आता या तपाचे वेगवेगळे रूपांतर असू शकतात. पण सांगायचा अर्थ, की जेवढं आपण स्वतःला शिस्त घालू, स्वतःची तपस्या करू, ते म्हणजे तप. चौथं, स्वाध्याय. तर स्वाध्याय म्हणजे होमवर्क नाही. पण जो काही आपण स्वतः अभ्यास करतो, जे काही विचार करतो, आता जसं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माझा होमवर्क करतात, म्हणजे तुम्ही स्वतःवर काहीतरी काम करताय. असं नाही की मी सांगितलं तुम्ही करताय. स्वतः काहीतरी एफर्ट्स घेतात. तर जेव्हा आपण तप करतो, तेव्हा त्या तपमधून आपल्याला काय शिकायला मिळालं, काय नाही मिळालं. आता तुम्ही जे सकाळी क्लासला येतात, आता ऐकतात, हा तुमचा तपच आहे. तप कुठेतरी पण हा तप तुमच्या कशासाठी? वजन कमी करायसाठी. पण हा तप वजन कमी करायसाठी नसायला पाहिजे. हा तप आपल्याला कुठेतरी आंतरिक शांतता मिळण्यासाठी मिळायला पाहिजे. एकदा आंतरिक शांतता मिळायला लागली, की वजन बाय डिफॉल्ट कमी होतं. त्याच्यासाठी मग तुम्ही अभ्यास करताय, आत्मनिरीक्षण करताय, आत्मपरीक्षण करताय, एक दुसऱ्याचं निरीक्षण करताय. हा स्वाध्याय. आणि सगळ्यात 5वं म्हणजे ईश्वर प्रणिधान. ईश्वराला शरण जाणं. खूप वेळेला महिलांना मी म्हणतो, की महिला म्हणतात, "सर किती पण केलं तरी आमचं वजन काही कमी होत नाहीये." जेव्हा डॉक्टर म्हणतो ना, "अभी आखरी है, की भगवान का नाम लो, अभी देवच वाचवू शकतो." सगळे आपले पर्याय झाल्यावर शेवटी आपण म्हणतो, की देवाकडेच आहे. तर जेव्हा कोणत्याही प्रश्नाची उत्तरं मिळत नाही आपल्याकडे, मग ते कोणतेही असो, वजन कमी करणं हे तर फार दुय्यम आहे. कोणतेही आपले पर्सनल आयुष्यातले असो, आपल्या कौटुंबिक आयुष्यातले असो आपले वेगळे. तर जिथे प्रश्नांची उत्तरं मिळायची नाहीत, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. ईश्वराला सरेंडर टू द गॉड. ॲज सिंपल ॲज दॅट. खूप सिंपल नियम आहे. जेव्हा आपण हे करू ना, तेव्हा त्याची मजा, की अननेसेसरी आपण टेन्शन घेत नाही, अननेसेसरी एफर्ट घेत नाही. देवावर सोडून द्यायचं, की ठीक आहे, माझ्या देवावर विश्वास आहे. जर देवाची इच्छा असेल तर हे होईल, इच्छा नसेल तर ते नाही होणार. जर काही माझ्यासोबत चुकीचं होत असेल, जर उद्या मी खड्ड्यात पडणार असेल, तर ती कदाचित देवाची इच्छा असेल म्हणून ते होणार असेल. आपलं त्याच्यावर कंट्रोल नाही. जेव्हा आपण असा विचार करतो ना, तेव्हा बघा वजन कसं फटाफट कमी होतं. माझं वजन वाढलेलं आहे म्हणजे ही ईश्वराची इच्छा आहे.
कुठेतरी मी नक्कीच चुकले, माझ्या यम नियमामध्ये मी चुकलेले. पण एवढं करून पण तुम्ही खूप स्वाध्याय केला, तुम्ही खूप तपले, तुम्ही खूप यम घातले, नियम घातले, तरीही होत नाहीये, तर शेवटी शेवटचा ऑप्शन आहे सरेंडर टू देवाकडे सोडून द्या. कुठेतरी हे तुमची तपाची परीक्षा असेल. जेव्हा तुमची ती परीक्षा संपेल, तप संपेल, तेव्हा तुम्हाला त्याचं फळ मिळेल. इतकं सिंपल आहे. जेव्हा आपण या छोट्या-छोट्या गोष्टी करतो ना, तेव्हा मग आपल्याला फरक जाणवायला लागतो. आता आपण काय करतो, की माझ्याकडून होत नाही कुठेतरी स्वतःला दोषी ठरवतो, की मी कुठेतरी चुकतोय, माझं डायटिंग चुकतंय. मी स्वतःला फार काय म्हणतात, की मी कुठेतरी कमी समजते स्वतःला. जेव्हा आपण हे कमी समजणं बंद करतो किंवा देवावर झोकून द्यायचं. जे आहे ते देवाने ठरवलेलं आहे. आपण देवानुसार चालतो. जेव्हा हे करा बघा आयुष्य फार सोपं असतं. करून बघा उद्यापासून. पडले, पडले, पोटात दुखलं, पोटात दुखलं. मग देवाने ठरवलंय म्हणून दुखलंय. असं म्हणून बघा ते दुखणं तेव्हाच कमी होऊन जाईल. दॅट इज यम एंड नियम. ठीक है? आता आसनांकडे जाऊया. इधर से पिक्चर चालू होता है जो हम सुबह करते. तर पतंजली ऋषी काय म्हणतात आसनांबद्दल ते बघूया. जेव्हा तुम्ही यम आणि नियम वरती कंट्रोल करतात, तेव्हा कुठे तुम्ही आसन करायला पाहिजे. आपण डायरेक्ट आसन करायला घेतो. मग त्याच्यामुळे मग आपण म्हणतो, की आसनं केल्यावर आम्हाला फायदा मिळत नाही. पोटावरची चरबी कमी होत नाही. हाईटची चरबी कमी होत नाही. कारण यम आणि नियम घातलेच नाही. स्वतःवरती नियम घातले नाही खायचे-प्यायचे. स्वतःवरती शिस्त घातली नाहीये. आजूबाजूच्या लोकांसोबत बाह्य आचरण आपले नीट नाहीये. तर पोटात चरबी चरबी होणारच कमीच होणार नाही. कारण कोर्टिसॉल वाढेल, टेन्शन वाढेल. काहीतरी खाऊ-पिऊ मग ते फॅट जमा होतील, शुगर जमा होतील. पण ते सायन्स आहे. पण तर पतंजली ऋषी काय म्हणतात, आसन म्हणजे जिम व्यायाम नाही. हे तर मी तुम्हाला सांगतो. पतंजली ऋषी नाही सांगत. आसन म्हणजे त्यांचं सगळ्यात मेन म्हणणं होतं, की तुम्ही नीट बसण्यासाठी, नीट चालण्यासाठी, नीट उभं राहण्यासाठी शरीराला तयार करून घेतात. ते म्हणजे आसन. आसन म्हणजे तुम्ही तुमची पचनक्रिया, तुम्ही तुमचे हार्मोनल बॅलन्स, तुमचं कोऑर्डिनेशन परत मी सांगितलं कारण तुम्ही ईश्वराकडे तप करून, तुम्ही तपश्चर्या करून जात असतात आणि तपश्चर्या करण्यासाठी तुम्हाला दीर्घ वेळ बसावं लागणार. दीर्घ वेळ उभं राहावं लागणार आहे. दीर्घ वेळ कठीण परिस्थितीत हिमालयात, बर्फामध्ये जावं लागणार आहे किंवा दीर्घ वेळ वाळवंटात जावं लागणार आहे. ते करायसाठी तुम्ही तुमच्या शरीराची तयारी करायची. म्हणून आपण योगासन करतो, म्हणून आपण सर्वांगासन करतो, म्हणून उद्या आपण सूर्यनमस्कार करणार आहे. की मी तपायसाठी मला जास्तीत जास्त ऊर्जा पाहिजे, जास्तीत जास्त मेटाबॉलिझम पाहिजे. त्याच्यासाठी आपण सूर्यनमस्कार घालतो, की मला ऊर्जा मिळो, माझे अवयव बरोबर हो, माझ्या हाडांमधले कोऑर्डिनेशन नीट हो, माझ्या मसल्स मधले कोऑर्डिनेशन नीट हो, जेणेकरून मी चांगलं तपू शकणार आणि चांगलं देवाकडे पोहोचू शकणार. दॅट इज योग. दॅट इज आसन. तर आसन हे आपल्याला त्याच्यासाठी तयार करत असतं. मग जे भौतिक सुख आहे ते ऑटोमॅटिक मिळतं, की मग पेन कमी झालं, फॅट्स कमी झालं, फ्लेक्सिबिलिटी चांगली झाली. हे भौतिक सुख आहे. जोवर तुमची फ्लेक्सिबिलिटी चांगली नसेल, तोवर तुम्ही तपश्चर्या करूच शकणार नाही. कारण फ्लेक्सिबिलिटी नाही मग कुठेतरी मग मोच आली, कुठेतरी कळ आली, त्या सगळ्या गोष्टी होतील. हेच जर शरीर फ्लेक्सिबल असेल, तर आपण किती पण वेळ कसं पण बसू शकतो. ते म्हणजे आसन. आणि आपण इथे चुकतो. आपण आसन म्हणजे एक्सरसाइज समजायचा प्रयत्न करतो. तेव्हा आपण याला योगा म्हणतो. पण हे योगा नाहीये. आता तुम्ही पाहिले ही आसन म्हणजे देवापर्यंत पोहोचण्यासाठी स्टेप्स आहे. आणि तेच पतंजली ऋषी म्हणतात. दॅट इज आसन. एकदा तुम्ही तुमच्या शरीरावरती कंट्रोल करायला लागले, की मग हळू-हळू तुमचं स्थिर शरीर झाल्यावर मन स्थिर होतं. आणि मग मन स्थिर झाल्यावर तुमचा विचार आणि तुमचा श्वास घेणं हे फार कंट्रोल होतं. आता इथे गंमत घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा आपला श्वास गडबडेल, हे मी याच्यामध्ये पण म्हटलं होतं वर्कशॉपमध्ये, की जेव्हा आपला श्वास गडबडतो, तेव्हा आपलं मन विचलित होतं बाय डिफॉल्ट किंवा व्हाईस वर्सा. मन जर विचलित होत असेल, तर आपला श्वास गडबडतो. तुम्ही जर बघितलं फार टेन्शन वगैरे घेत असाल, तर तुमचा श्वास फास्ट होईल किंवा गरम होईल. तर कुठेतरी श्वास आणि मन हे एक दुसऱ्याला रिलेटेड आहे. तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप साऱ्या लोकांचा हा प्रश्न असतो, की मी खूप आसन करते, तरीही माझं मन मी शांत करू शकत नाही. मन शांत म्हणजे प्रत्येक गोष्टीचं काय खायला पाहिजे, काय खायला पाहिजे, क्रेव्हिंग्ज जे असतात, राग असतात, इमोशन्स असतात, ते शांत करू शकत नाही. कारण आपलं त्याचं कारण असतं, की आपण श्वासावरती कंट्रोल करू शकत नाही. श्वास हा आपला मीडिएटर आहे मनावरती आणि आसनावरती कंट्रोल करणं. श्वास बरोबर मध्यम आहे. जर तुम्हाला आसनं नीट करायची असतील, तर तुम्हाला श्वासाला नीट करावं लागेल. जर तुम्हाला मनाला नीट कंट्रोल करायचं असेल, तर श्वासाला. श्वास ही मधली चेन आहे. जर श्वास निघाला, तर तुम्ही मनावरती डायरेक्ट ताबा करूच शकत नाही. म्हणून तुम्ही तुमचे क्रेव्हिंग कंट्रोल करू शकत नाही. म्हणून तुम्ही तुमचं टेन्शन, म्हणून तुमचं राग, द्वेष, खुशी कंट्रोल करू शकत नाही. कारण जेव्हा आपल्याला क्रेव्हिंग आली, तेव्हा सगळ्यात पहिले श्वासाला कंट्रोल करायचं असतं.
आणि आपण श्वासाला बायपास करून टाकतो. ते स्वतःवर ताबा घ्यायचा प्रयत्न, "नाही, नाही, नाही खायचं, नाही खायचं, माझं वजन वाढेल." तुम्ही किती पण इन्स्ट्रक्शन द्या. अनटिल अँड अनलेस तुमच्या श्वासावरती तेव्हा कंट्रोल नाही होणार, ताबा नाही घेणार, तोवर तुम्ही तुमच्या क्रेव्हिंग्ज कंट्रोल करू नाही शकणार. किंवा राग आला. भरपूर वेळा आपल्याला कळतं आपण आपल्या मुलांना मारत असतो. आपल्याला वाईट वाटतं नंतर मारल्यावर. नंतर आपल्याला पछतावा होतो, की मी का मारून दिलं? तर तेव्हा जर तुम्ही तुमच्या श्वासाला काबू करून घेतला, तर बाय डिफॉल्ट कूल डाऊन होऊन जाणार. किंवा खूप वेळेला त्याचं उलटं होतं. आनंदात आपण अशी गोष्ट करून बसतो, की मग नंतर कळतं, की अरे खूपच त्या दिवशी एक्साइटेड झाले होते आणि करून बसले. सास को कंट्रोल में लेना है. पतंजली ऋषी तेच म्हणतात, की जोवर तुम्हाला मनापर्यंत कंट्रोल, मनाचा ताबा घ्यायचा असेल, तर पहिले तुम्हाला श्वासाला कंट्रोल करावा लागेल. आणि श्वासाचा कंट्रोल केव्हा होणार? जेव्हा तुम्ही आसनाला का असं म्हणजे आसन म्हणजे फिजिकल बॉडी. मला मोठा श्वास घ्यायचा तर कुठेतरी माझ्या छातीची कपॅसिटी मोठी पाहिजे ना फिजिकल बॉडीची. मला मोठा श्वास घ्यायचा म्हणजे माझं नाक कुठेतरी नीट पाहिजे. मला मोठा श्वास घ्यायचा म्हणजे कुठेतरी रक्तपुरवठा नीट व्हायला पाहिजे, मेटाबॉलिझम नीट व्हायला पाहिजे. तेव्हा आपण शरीराची मुद्दामून ते वेगवेगळी आसनं करून त्याची तयारी करून घेतो, की श्वास नीट घेता यायला पाहिजे. आणि मग श्वास वेगवेगळ्या प्रकारे श्वासाची तयारी याच्यासाठी करून घेतो, की आपण मनावरती ताबा करता यायला पाहिजे. स्टेप्स आहेत. आपण या सगळ्या स्टेप बायपास करतो आणि डायरेक्ट मनावरती ताबा घ्यायचा प्रयत्न करतो. आणि मग म्हणतो माझं वजन काही कमी होत नाही. तर या विशिष्ट स्टेप्स असतात. तर पतंजली ऋषी म्हणतात, की तुम्ही प्राणायाम का करायला पाहिजे? तर प्राणायाम तेच कपालभाती वगैरे सगळ्यात सगळ्यात मेन म्हणजे एनर्जी बॅलन्स आणि स्ट्रेस बॅलन्स. स्ट्रेस हा शब्द मी टाकतोय मॉडर्न सायन्स मधला. पण तुमचे ताण व्यवस्थापन, जोवर तुमच्याकडे इमोशन्स कंट्रोलवरती नाही, मन शांत नाही, तोवर तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचूच शकत नाही. ईश्वराचा विचार करताय आणि मग विचार करताय, की मला मग उद्या प्रमोशन होईल का? आणि मग मला हेच ते बोलले आणि तेच तो बोलला. संबंधच नाही ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा. त्याच्यामुळे मी जसं सांगितलं, की शरीर, श्वास आणि मन. जोवर तुम्ही श्वास तुमच्यावर कंट्रोल आहे, तुम्ही मनापर्यंत पोहोचू नाही शकणार. त्याच्यामुळे शरीर आणि मन डायरेक्टली रिलेटेड नाहीये. तुम्ही बायपास करूच शकत नाही श्वासाला. तुम्हाला पहिले श्वासाचीच मदत घ्यावी लागेल. शरीराला नीट करायची श्वासाची मदत घ्यावी लागेल. मनाला नीट करायची श्वासाची मदत घ्यावी लागेल. शरीराकडून डायरेक्ट मनापर्यंत पोहोचूच नाही शकणार. मग येतं प्रत्याहार सगळ्यात मेन. अजूनपर्यंत आपण इंद्रियांवरती कंट्रोल करू शकत नाही, जोवर तुमचे आसन, प्राणायाम नीट होत नाही, जोवर तुम्ही श्वासावरती कंट्रोल करत नाही. मग इथे आला ताबा. आपल्या जिभेचा ताबा, आपल्या डोळेचा ताबा, आपल्या त्वचेचा ताबा, जे काही आपले 5 इंद्रिय आहेत. हा महाभारतातला फोटो मला एक्झॅक्ट फोटो मिळाला नाही. तुम्ही पाहिला असेल कृष्णाचा फोटो. रथ घेताना. अर्जुन मागे रथात बसलेला आहे. वरती हनुमान आहे आणि कृष्ण चालवतोय तो रथ. महाभारतात आपण सगळ्यांनी बघितलंय. तर ते 5 घोडे म्हणजे आपले 5 इंद्रिय. कृष्ण आपल्याला ते म्हणतो. महाभारत बेसिकली तेच आहे. जेव्हा तुम्ही महाभारत मला माहित नाही वाचलं पण असेल. तुम्हाला कळालं असेल वाचताना. तो बेसिकली सारांश म्हणून प्रत्येक महाभारताच्या पुस्तकात किंवा प्रत्येक भगवद्गीतेच्या पुस्तकात तो फोटो असतो. तुम्ही जर पाहिला असेल कव्हर फोटो. ॲटलीस्ट भगवद्गीतेचा फोटो तरी पाहिला असेल. कृष्णाचा येस. फोटो असतो. घोडे 5 घोडे असतात. वरती अर्जुन असतो, वरती हनुमान असतो. तर कृष्ण अर्जुनाला असं म्हणतो, की जोवर तुमचे 5 इंद्रियावरती कंट्रोल नाही, म्हणजे या 5ही घोड्यांवरती कंट्रोल नाही, तोवर तुम्ही महाभारत जिंकू शकत नाही. ॲज सिंपल ॲज दॅट. आणि महाभारत जिंकणं आपलं दररोजचं हे महाभारत चालू आहे घरातलं. वजन कमी करणं, पैसा कमवणं, याच्याशी भांडणं, त्याच्याशी भांडणं, हे महाभारतच आहे. तर जोवर तुम्हाला या महाभारत जिंकायचे नाही, म्हणजे याच्या पुढे जायचं नाहीये, तो सॉरी, जोवर तुम्ही 5 सेन्सेसवरती कंट्रोल करत नाही, तोवर तुम्ही महाभारतापर्यंत जिंकू शकत नाही. हे बेसिकली भगवद्गीता आहे, एका लाईनमध्ये. त्याच्या पुढे जेव्हा भगवद्गीता किंवा ज्यापुढे महाभारत बघाल, तो फोटो पाहिल, तेव्हा तुम्हाला ते रिलेट व्हायला पाहिजे. म्हणून 5 घोडे. घोडा पण असायला पाहिजे ना. बाकीच्या रथांना 1-2 घोडे होते. मग इथेच 5 घोडे का होते? साधा प्रश्न आहे. कधी विचार करून बघा. तर तो एक मेसेज आहे, संदेश आहे. our तर body. इथे येते इंद्रिय. येस. तर इथे येते इंद्रिय. तर इंद्रियांवरती जे आपण म्हणतो ना, की सर माझ्या क्रेव्हिंग्सवरती कंट्रोलच होत नाही. माझं झोपेवरतीच कंट्रोल होत नाही. माझ्या खायावरती कंट्रोल होत नाही. आपण इंद्रियांवरती का ताबा नसतो? कारण आपण स्टेप बाय स्टेप यम, नियम, आसन, प्राणायाम हे केलेले नसतात. आणि तुमचं मग श्वासांवरती ताबा नसतो. त्याच्यामुळे मग इंद्रियांवरती नसतो. पहिलं इंद्रिय आपल्या सगळ्यात माहिती आहे चव, जीभ. इथे सगळे आपण अडकतो. शुगर क्रेव्हिंग झाले, वेगवेगळ्या खायच्या क्रेव्हिंग झाल्या. आता मी सांगितलं हे क्रेव्हिंग कसं कमी करायचं? श्वासावरती कंट्रोल करून. त्याच्या पहिली प्रत्याहाराच्या पहिले काय होतं? प्राणायाम. त्याच्या पहिले काय होतं? आसन. आपण डायरेक्ट क्रेव्हिंग करायचा कमी प्रयत्न करतो आणि मग फेल होतो. आणि मग स्वतःला कोसतो, की मी माझ्या क्रेव्हिंगवर कंट्रोल करू शकत नाही. करूच नाही शकणार. डोळे.
काय बघायचं, काय नाही बघायचं, स्क्रॉलिंग, इंस्टाग्राम थ्रूच तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचले. Facebook थ्रूच माझ्यापर्यंत पोहोचलेत. काय पाहायला पाहिजे, काय नाही पाहायला पाहिजे ते पण महत्वाचं आहे. रिकाम्या गोष्टी बघायच्या नाही, रिकामं खायचं नाही. आता चव जीभ. जिभेचं कामच आहे खाणं. याचा अर्थ खाणं सोडून द्यायचं का नाही. पण काय खायला पाहिजे, काय नाही ते माहीत पाहिजे. डोळे बघणंच काम आहे. आता आपलं मोबाईल आहे तर बघावंच लागेल, लॅपटॉप आहे तर बघावंच लागेल. मला तुमच्यापर्यंत पोहोचायचं लॅपटॉपची मदत घ्यावीच लागेल. पण चांगल्या गोष्टी. ते म्हणजे इंद्रियांवरती ताबा मिळणं. अगेन ऐकणे, गॉसिप्स सगळ्यात महत्वाचं राम-राम. जब तक गॉसिप्स नहीं कम होगा, जोवर आजूबाजूच्या गोष्टी कम नाही होणार, तोवर आपल्या इंद्रियांवरती ताबा नसणार. ॲज सिंपल ॲज दॅट. आणि मग वजन कमी होणार नाही. नाक. तिकडे स्वयंपाकात काय केलंय पावभाजीचा वास मला आला. वडापाव बनतोय वडापावचा वास आला. इंद्रियांवरती कंट्रोल नसतं कारण श्वासावरती कंट्रोल नसतं. स्पर्श. स्पर्श म्हणजे कसं, की आपल्याला कधी-कधी आपण बघतो की कम्फर्टसाठी लगेच खूप वेळेला आपण इतकं कम्फर्ट्समध्ये म्हणजे इतकं आपण याच्यामध्ये हे झालो असतो, की थंडी थोडी पण शरीराला लागली नाही गेली पाहिजे. लगेच स्वेटर घालणार, लगेच हे घालणार. ऊन पण नाही लागलं पाहिजे, लगेच स्वतःला गुंडाळून घेणार, लगेच एसी पाहिजे. तर म्हणजे आपल्या इंद्रियांवरती ताबा नाही. तर जोवर आपल्या या पाचही इंद्रियांवरती म्हणजे पाचही घोड्यांवरती तुमचा ताबा नाहीये, तब तक तुम महाभारत नहीं जीत सकते हो. और व्हॉट इज मीन बाय महाभारत ईश्वरापर्यंत नाही पोहोचू शकणार. ॲज सिंपल ॲज दॅट. आणि महाभारतावरती इंद्रियांवरती कसा ताबा घ्यायचा? आसन, प्राणायाम, यम, नियम. म्हणून तुम्ही बघा किती पतंजलीने सुंदर सांगितलं त्या काळात, कितीतरी हजारो वर्ष पहिले. स्टेप बाय स्टेप जाताय. पहिले सगळ्यात पहिले बाह्य कंट्रोल घेताय, मग मध्ये कंट्रोल घेताय, मग शारीरिक फिजिकल बॉडी कंट्रोल करून घेताय, मग श्वासावरती कंट्रोल करून घेताय, मग ते म्हणताय पाचवी सेन्सेस वरती या. एकदा कुठे तुम्ही या पाचवी सेन्सेस वरती कंट्रोल करू शकले, की मग तुम्ही येतात धारणेवरती. आणि धारणा म्हणजे एकाग्रता. आता जे मी तुम्ही ज्याला ध्यान समजतात ना, ती धारणा असते. लक्षात घ्यायची बाब आहे. तुम्ही जे म्हणतात ना, मी ध्यान करते. 110% मी तुम्हाला न विचारता सांगतो, तुम्ही धारणा करताय. कारण आपण ध्यान करताना कोणत्यातरी एका गोष्टीचा मदत घेतो. मग ती भौतिक मदत असो, कोणी-कोणी आवाजाची मदत घेतं, कोणी-कोणी सूक्ष्म हालचालींची मदत घेतो. कुठे सूक्ष्म हालचाल जाणवते का? मेडिटेशन, विपश्यना कोणी ऐकलं असेल तर. विपश्यनामध्ये आपण सेन्सेशनची जाणीव करून घेतो. कुठे पायाला मुंग्या येताय का? कुठे पोट दुखतंय का? कुठे पाठ दुखते का? ते सेन्सेशन झालं. किंवा आपण ओम कोणी हे करायचा प्रयत्न करतो. ओमवरती एकाग्रता करायचा प्रयत्न करतं. कोणी-कोणी एखाद्या देवाचा फोटो, कोणी-कोणी आपल्या आई-वडिलांचा फोटो, कोणी-कोणी मुलं-बाळांचा फोटो, कोणी-कोणी नुसतं आवाज, शांतता, आवाज. आपण जे आपलं ओमकार म्हणतो सकाळी अकार, उकार, मकार. जे आपण त्याचे व्हायब्रेशन जाणवतो ते म्हणजे आपण धारणाच घेतो त्याची, एकाग्रता करतो. तर मी खूप सारे असे कॅन्सरचे पेशंट पाहिले. ऐकलं पण आहे मी. मी कोणाला तरी म्हटलं पण होतं, की काल की परवा. जेव्हा आता बेडवरती आहे, काहीच करू शकत नाही, हालचाल वगैरे ॲक्सिडेंटचे पेशंट आहे. कंप्लीट पॅरालाईज आहे, काहीच करू शकत नाही. तर काहीतरी करावं, ईश्वरापर्यंत पोहोचायच्या माहितीचे कधी ना कधी आता ईश्वरापर्यंत जाणार आहे. तर त्यांनी त्यांचं पेन कसं कमी केलंय? माझ्या मते मी त्या दिवशी अंजली ताईंना सांगत होतो. तर त्यांनी त्यांचं पेन कसं कमी केलंय, की वेदना होत असतात. केमिओथेरपी घेताना असंख्य आग होत असते, वेदना होत असतात, जळजळ होत असते. तर समजा मला माझ्या हाताजवळ इथे जळजळ होते ना, तिथे लक्ष केंद्रित करून करायचा प्रयत्न करायचा. ऑटोमॅटिक बघा ती जळजळ कमी होऊन जाईल. तुम्हाला पाठ दुखते किंवा पिरियड्समध्ये तुमचं पोट दुखतंय, पाठ दुखते, कंबर दुखते ना, सहज काहीच करायचं नाही. फक्त कमरेजवळ जिथे दुखतंय तिथे लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करायचा. बघा, छूमंतर होतंय ते किंवा ॲट कमी तरी होईल ते पेन. पेन किलर घ्यायची कधीच गरज नाही पडणार. जिथे आपल्याला पेन होतंय, जिथे आपल्याला डिस्कम्फर्ट होतंय, पायाला मुंग्या येतायत, तिकडे नुसतं लक्ष केंद्रित करून ठेवायचा प्रयत्न करा. हळू आपली शारीरिक ताकद वाढेल आणि ती असते धारणा, नॉट ध्यान. आणि एकदा आपण धारणा करायला लागलो, एकदा आपण कशाचा तरी सपोर्ट घ्यावा लागेल ना पहिले ध्यान करायच्या पहिले. एकदा आपण धारणा करायला लागलो, की हळू मग एक अशी स्टेट येते, की आता आपल्याला कशाची सपोर्ट घ्यायची गरज नाही. नुसतं बसलो तरी माझं ध्यान लागतंय. हे ऋषी-मुनींचं ध्यान लागत असतंय. त्यांना कसलीही सपोर्ट घ्यायची गरज नसते. ऑटोमॅटिक बसलं की ध्यान लागते. आणि मग हे ध्यान करायला लागलो. ध्यान म्हणजे 7वी, 5वी म्हणजे इंद्रियांवरती कंट्रोल करणे, 6वी म्हणजे धारणा, 7वं म्हणजे ध्यान. एकदा आपण ध्यान करायला लागलो, की सगळ्यात अल्टिमेटम म्हणजे समाधी. शरीर, मन, ईश्वर तिघी विलीन झाले. सिंपल, खूप कठीण. तर ह्या समाधीपर्यंत पोहोचण्याचा रस्ता म्हणजे अष्टांग योग.
तर आपलं शरीर मन हे ईश्वरापर्यंत विलीन करण्यासाठी खूप बघितलं ना समाधी कसं घेतलंय आपण बघितलं तर नसेल ऐकलं असेल गोष्टी ऐकल्या असतील की त्यांनी समाधी बसल्या बसल्याच ते केव्हा ईश्वरापर्यंत पोहोचून गेले आणि शेवटचा श्वास घेतला कळालं पण नाही. हा असतो योग. त्याच्यासाठी आपण योग करायला पाहिजे. आजचं थोडं थेरोटिकल होतं मला माहिती झोप पण लागत असेल. पण आपल्याला माहित पाहिजे आपण योग का करतो, आपण जगतो का बरं, आपण आसन का करतो, प्राणायाम का करतो, ध्यान का करतो, इंद्रियांवरती कसं कंट्रोल करतो, यम नियम ह्या गोष्टी आपल्याला माहितीच पाहिजेत. त्याच्याशिवाय आपल्याला जर तुम्हाला आसनने आता जर थोडा फायदा मिळत असेल ना, चांगली झोप लागत असेल, पेन कमी झालं असेल, पिरियड्स रेग्युलर यायला लागतील, तर हे यम नियम हे सगळे अष्टांग योग करून बघा. ह्या सगळ्या गोष्टी करून बघा. दुप्पट फायदा होईल. आसनने डेफिनेटली फायदा होतोच. शेवटी ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही शरीराची हालचाल करताय, श्वासाचे कंट्रोल करताय, तर फायदा होणारच. पण त्याच्यामध्ये ह्या वेगळ्या एक्स्ट्रा गोष्टी ॲड ऑन करा. यम घालून बघा, नियम घालून बघा. बघा सेन्सेसवरती इंद्रियांवरती कंट्रोल करून बघा. बघा कशी गंमत होते. खूप सुंदर प्रवास आहे आणि वाचाल कधी. माझ्याकडे वेळेची कमी असल्यामुळे मी शॉर्ट आणि फास्टमध्ये घेतलं. पण ते असतं अष्टांग योग आणि आपलं ते उद्दिष्ट पाहिजे देवाकडे पोहोचायला आंतरिक शांतता घ्यायसाठी. आंतरिक शांतता मिळवण्यासाठी योग करायला हवा. फार थेरोटिकल झालं. तुम्हाला काही प्रश्न असतील, काय आवडलं असेल, काय नाही आवडलं असेल तर विचारू शकतात. मला अंजली ताईंच्या डोळ्यात झोप दिसते. नाही नाही, मी लोळून बघते म्हणून वाटलं असं वाटलं असेल. नाही, ते झोप येणं साहजिक आहे. फार थेरोटिकल होतं. याच्यात नाही मी तुम्हाला नाही. काही करायला नाही लावलं किंवा विचार करायला नाही लावला. हं, फक्त हं. मी सांगितलं पण आता येणाऱ्या 2 महिन्याच्या प्रवासात किंवा येणाऱ्या तुमच्या आयुष्याच्या प्रवासात योग म्हणजे काय माहिती पाहिजे हे आपल्याला माहितीच नसतं. एकदा तरी ॲट लीस्ट 1 तास आता तुम्ही ऐकलं, तर आयुष्यभर तुम्हाला कुठेतरी डोक्यात क्लिक राहील, की हा योग मी का करते? माझे उद्दिष्ट काय? आतापर्यंत आपण नुसतं हातपाय हलवायसाठी योग बघत होतो, आसन बघत होतो. ते ॲक्चुअली गोल नाहीच आहे. इव्हन हठयोग जसं कोणीतरी प्रश्न विचारला होता. हठयोगचं पण ॲट द एंड ऑफ द डे अल्टिमेटम काय? आपण शरीर नीट करून घेतलं, सुखी निरोगी आयुष्य असलं, पण निरोगी आयुष्य घेऊन करणार काय? 25 तारखेची 26 तारीख बघणार, 27 तारीख बघणार. पण सव निरोगी आयुष्य घेऊन मी 26 तारखेवर जाऊ का? हा माझा प्रश्न आहे. काय होईल निरोगी आयुष्य होऊन 26 तारीख माझी चांगली जाईल. कुठेही पेन नाही होणार, कुठेही त्रास नाही होणार. पण 26 तारखेवर मी जाऊ का? 26 तारीख जगू का? काही तर उद्दिष्ट पाहिजे. ते म्हणजे योग. कोणाला काही शंका असतील, प्रश्न असतील विचारू शकता. खूप समजलं असेल किंवा खूप डोक्यावरतून गेलं असेल तर तसं पण सांगू शकता. नाही, खूप छान. माझं मेडिटेशन कधीच होत नाही. मी खूप ट्राय करते ध्यान करायला, पण मेडिटेशन कधी होत नाही माझं. दुसऱ्याच्या फोनवर केलंय. कोणी. तर मला आज खूप छान कळलं, की मी या बेसिक स्टेप्स जर कंप्लीट केल्या, तर मी मेडिटेशन पर्यंत नक्की छान करू शकते मी मेडिटेशन. तरी मेडिटेशन हा कितवा टप्पा आहे? ध्यान हा कितवा टप्पा होता अष्टांग योग मधला? 7. हो, हो. 7वा. बरोबर? येस. तेजलताई तुम्ही म्यूट झाले होता. तुम्ही काय बोलत असाल? तर 7व्या टप्प्यापर्यंत अजून ध्यान तर खूप तुम्ही डायरेक्ट 7वाच टप्पा पकडून घेतला डायरेक्ट. म्हणजे आता तुम्ही जस्ट ध्यान केलं तर पुढच्या टप्प्यात डायरेक्ट समाधी घेणार आहे. जेव्हा तर मेंटली डिस्टर्ब आपण असतो असं ना, जेव्हा मेंटली डिस्टर्ब असतो तेव्हा मी खूप ऐकलं, की ध्यान केलं पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे आणि मी खूप ट्राय करायची, पण कधीच व्हायचं नाही. 5 ते 10 मिनिटं पण नाही नीट बसू शकत होते मी. मग आज कळालं, की काय माझी चूक आहे ते मला कळलं. कारण आपण आसन नीट नाही करत. कारण आपल्या श्वासावरती कंट्रोल नाही. आपल्याकडे यम नाहीये, नियम नाहीये. इंद्रियांवरती कंट्रोल नाहीये. तुम्ही ध्यानाला बसले, लगेच जेवणाचा वास आला, पावभाजी बनते. बघा कसं मन वळतं. लगेच एखादी गाणं वाजलं बघा कसं मन वळतं. ध्यान लागूच शकत नाही जोवर तुमच्या इंद्रियांवरती कंट्रोल नाही, जोवर तुमचे यम नाही, नियम नाही. तुम्ही ध्यानाला बसले मुंगी चावली खालून. तप तप केलाच नाही ना. मुंगी चावली लगेच आपण खाजवलं. डास चावला, मच्छर चावला लगेच खाल्ला. ध्यान तुटलं तुमचं. होऊच शकणार नाही ध्यान. आणि यम नाही, नियम नाही. आसन बसायला आपल्याला माहितीच नाही कसं बसायचं, किती वेळ बसायचं, कसं बसायचं. आसन म्हणजे पतंजली ऋषी नाव घेतच नाही आसनांचं. तेव्हा तर नावं पण नव्हती. ही नावं आपण ठेवलेली आहे. पद्मासनाला मी पद्मासन म्हणो की चमचासन म्हणो काय फरक पडतो? शेवटी तुम्हाला मांडीच घालायची आहे ना. नाव वेगवेगळे असू शकतात. वाटी आसन म्हणो. हे फक्त नावं आपण दिलेली आहे. पण
पद्मासन का करायला पाहिजे? कारण ध्यानाकडे बसायला. ॲज सिंपल ॲज दॅट. भुजंगासन का घालतो आपण? भुजंगासन स्पाइन कॉर्डला व्यायाम देणे ही दुसरी गोष्ट आहे, दुय्यम गोष्ट आहे. पण तुम्ही जेव्हा बसाल, ध्यान करायला बसाल, तेव्हा तुमची पाठ नीट राहावी म्हणून भुजंगासन करतो. सूर्यनमस्कार का घालतो? जेव्हा आपण ध्यान करायला बसू, धारणा करायला बसू, तेव्हा ऊर्जा आपल्याकडे मेंटेन राहावं. कारण ध्यान करायला पहिले महिना-महिना बसायचे, वर्षोनवर्ष बसायचे. तर न खाता, न पिता फक्त सूर्यातून एनर्जी मिळायची. ध्यान करायचे, सूर्यनमस्कार घालायचे, परत ध्यान करायला बसायचे ते. म्हणून सूर्यनमस्कार घालतो. प्राणायाम का करतो? कपालभाती तेव्हा कोरोना यायसाठी नाही, कोरोना कमी करायसाठी नाही ऋषीमुनी प्राणायाम करायचे. चंद्रनाडी, सूर्यनाडी, स्वर विज्ञान कोरोना कमी करायसाठी नाही करायचे. तर ध्यानावरती कंट्रोल करायसाठी, इंद्रियांवरती कंट्रोल करायसाठी प्राणायाम करायचे किंवा करतात. हे होतं गंमत आसन योग प्राणायामाची. म्हणून याच्यापुढे योगा कधीही म्हणायचं नाही. योगा म्हणणं हे ॲक्चुअली चूक आहे. योगा म्हणजे बाय डिफॉल्ट तुम्ही विचार करा ना, योगा म्हणजे तुमच्यासाठी सगळं हातपाय हलवणं हाच विचार येईल किंवा प्राणायाम करणं. मग आपले जे सगळे योग आहे, कर्मयोग, भक्तियोग, अजून भरपूर प्रकारचे योग असतात. मला पण माहीत नसतील कदाचित. सेवा योग. त्या गोष्टींना अर्थ नाही. तर खूप माहिती पाहिजे, की आता याच्यापुढे उद्यापासून दररोज तुम्ही 7:45 ते 7:45 बसल्यावर म्हणून मी तुमची प्रार्थना घेतो. सकाळी प्रार्थना घेतो, म्हणून संध्याकाळी प्रार्थना घेतो. दुर्गे स्मृता म्हणून म्हणतो, की पहिले ईश्वराला जा. एकदा ईश्वरापर्यंत पोहोचलो, की मग ह्या सगळ्या गोष्टी बरोबर होतील. आणि हे सगळं आता तुम्ही माझ्याशी का बोलताय? तुम्हाला कुठेतरी शारीरिक दुःख आहे म्हणून. तुम्हाला कदाचित आर्थिक दुःख पण असू शकतं, कदाचित तुम्हाला मानसिक दुःख पण असू शकतं, कदाचित तुम्हाला कौटुंबिक दुःख पण असू शकतं. तुम्ही शारीरिक दुःखाकडे माझ्याकडे आलं कदाचित जर मी खूपच सक्सेसफुल झालं तर तुमचं शारीरिक दुःख कमी पण करू शकणार. पण मग आर्थिक दुःखाचं काय? तुम्हाला मग आर्थिक दुःखासाठी दुसऱ्या कोणाची मदत घ्यावी लागेल. मानसिक दुःखाचं काय? कौटुंबिक दुःखासाठी काय? त्याच्यासाठी मग दुसरा ओंकार बळी पकडावा लागेल. दुसऱ्या दुःखासाठी दुसरा ओंकार बळी पकडावा लागेल. आता किती ओंकार बळी पकडणार? एकही ओंकार बळी पकडो ईश्वर. एकदा ईश्वर बळ तर ओंकार बळेल या कोणतेही डॉक्टर या कोणत्याही गुड इन्व्हेस्टर किंवा गुड फायनान्शियल हेल्पर कसलीही अल्टिमेटम इज ईश्वर. अच्छा ईश्वर म्हणजे काय? पतंजली इथे ईश्वर म्हणजे देव म्हणजे आपले देव नाही म्हणत बरं. ती पण फार बघण्यातली गंमत आहे, की जे आपण म्हणतो गणपती, शंकर वगैरे हे परत हे रूप आहे. ईश्वर म्हणजे इन्फानाईट ज्याचं उत्तरच नाही, की मला माहितीच नाही ईश्वर काय? ते म्हणजे ईश्वर. आणि ते मला माहितीच नाही ईश्वर काय म्हणजे ते म्हणजे मी स्वतः. हे पूजाताईंचं उत्तर आहे, की मी जेव्हा स्वतःला ओळखायचा प्रयत्न करते, ते त्यांनी हरणाचं सांगितलं होतं. कारण मी ईश्वर पाहिलाच नाही ना. आपण शंकराला आपण ते नाक घेतलेला वगैरे ते पाहिलेले. पण आपल्याला काय माहिती खरंच शंकर काय? हे तर आपल्याला सांगितलंय म्हणून आपण इमॅजिन करतो. गणपती आपल्याला माहिती आहे हत्तीचे तोंड आहे. काही दिवसाने सायन्स सांगेल, की नाही, 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 हत्ती नव्हतं ते तर मुंगूसचं तोंड होतं. आणि मग आपली 4थी-5वी पिढी गणपती म्हणजे मुंगूसचं तोंड समजत असेल. काही चॅलेंजच नाही ना त्याला. तर ईश्वर म्हणजे ईश्वर साधना जे पतंजली ऋषी म्हणतात, ते ईश्वर म्हणजे आपलं स्वतःतलं मधलं. म्हणून आंतरिक शांतता मी ब्रॅकेटमध्ये तो वर्ड टाकला होता, आंतरिक शांतता. एक आंतरिक शांतता मिळाली म्हणजे तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचले. ॲज सिंपल ॲज दॅट. ही होती गंमत. खूप कोणाला काही छान. प्रश्न असतील, काही सांगायचे असतील ते सांगू शकता. त्याच्यापुढे उद्यापासून ध्यान करायचं, प्राणायाम करायचं, आसन करायचं आपल्या स्वतःसाठी नाही करायचं. की मी देवापर्यंत, ईश्वरापर्यंत कसं पोहोचू शकेल हा आपला ध्येय पाहिजे. मग बाय डिफॉल्ट सगळ्या गोष्टी बरोबर होतील. बरोबर होतील म्हणजे होतील. हां, प्रमाण कमी जास्ती असू शकतं. कारण अगेन आपल्या जेवढ्या आपल्या अपने वाटी में है उतना ही अपने को मिलता है. वाटीच्या बाहेर विचार केला तर मग ते यम मधलं पहिलं येतं. मग परिग्रह. जितना हमारे में है उससे ज्यादा हम कधीतरी जास्ती ग्रीड, लोभ ते करायचा प्रयत्न करतो. नाही, वैसे नहीं होने वाला. तर जर मला वेदना होत असतील, मला जर पोट दुखत असेल, मला जर वात असेल, मला जर थायरॉइड असेल, डायबिटीज असेल, तर हे आपल्या पोटामध्ये होतो. पण आता हा डायबिटीजचा प्रवास कसा नीट करावा, ते आपल्याला ईश्वर सांगू शकतो. बाकी ते आपल्या पोटामध्ये होतं. जर मला कॅन्सर झाला, तर आता केमिओ घ्यायचा आहे, तर बाय डिफॉल्ट आहेच. पण केमिओ घेताना ते वेदना कमी कशा करावा? ईश्वर. यम, नियम, आसन, प्राणायाम बस. प्रोसेसमधून जाणं. रस्ता कसं करणं? डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायचंच आहे. कॅन्सर झालाय तर 2च एक तर बरं व्हायचं किंवा वर जायचं. पण बरं व्हायचंय तर परत ईश्वर मदत करेल, वर जायचं तरी ईश्वर मदत करेल. ॲज सिंपल ॲज दॅट. ही असते मजा. ठीक आहे?
कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल शेवटचे विचारू शकतात, नाही तर मीटिंग बंद करूया. तर आजपासून तुमचा कम्प्लीट पर्स्पेक्टिव्ह बदलेल योगकडे बघायचा. ऍटलीस्ट फायदा नाही होणार, तोटा पण नाही होणार, पण पर्स्पेक्टिव्ह बदलतो. आणि एकदा दृष्टिकोन बदलला ना, इथेच खूप गोष्टी बदलून जातात. ज्यांचे कॅमेरे ऍक्च्युली बंद का आहेत, निलमताई करायचं आणि का केलं पाहिजे हे खूप छान ह्याच्यामुळे समजलं. मी तुम्हाला बोलले की माहित नाही, माझा सोल बोलतो की नाही, ही जर्नी आपल्याला 2 मंथ्स कंटिन्यू करायची. भले आपल्याला अटेंड नाही करता आलं, पण ते व्हिडिओज ऐकायचे आणि त्याच्यावरती चालायचे. मे बी ते थेरटिकल जे नॉलेज आहे ते आपल्या सगळ्यांसाठी वेगवेगळं असेल, पण हा पाथ आहे ऍक्च्युली. आणि का केलं पाहिजे, जेव्हा आपल्या अंतर्मनाला आपण समजून सांगतो ना, आपलं अंतर्मन आपल्याला सकाळी जागं करतं. आपल्याला जास्त फोर्स लावायची गरज पडत नाही. ते एकदम सहज होतं की उद्या मला हे ज्ञान मिळवायचे. कारण आपल्याला वाटतं आपली बॉडी शिकते. बॉडी शिकत नाही. आपल्या अंतर्मनातली जी शक्ती आहे ना, तिला ते आपण शिकवत असतो. तिला ते शिकण्याची इच्छा असते, म्हणून हे आपण बाय डिफॉल्ट आपल्याकडनं त्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे खूप छान, म्हणजे मला फार आवडलं. थँक्यू सो मच. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक ही सोल्युशन आहे, भगवान. बस, बाकी कुछ नाही. तेच अल्टिमेटम आहे. राईट. परत भगवानचं रूप वेगळं असू शकतं. भगवान कोणासाठी कुत्र पण असू शकतं. भगवान कोणासाठी माझ्यासाठी मच्छरदाणी पण असू शकते. माझ्यासाठी बटन पण असू शकतं. फक्त निष्ठा, असंख्य म्हणजे न तुटणारी निष्ठा पाहिजे, मग ते काही असू शकतं. आणि तीच म्हणजे ईश्वर प्रधान. येस. हॅट्स आणि ऑफ एक टू मी यू. उद्यापासून हा, ते आहे, तुम्ही बोलत होते, कोणीतरी हॅट्स ऑफ बोलत टू होतं. यू म्हटलं. हे आहेत खूप साध्या गोष्टी, पण माहित नव्हत्या या प्रॉपर. आता म्हणतात ना, सकाळी उठायला होत नव्हतं. आता नक्की उठेन आणि क्लास कम्प्लीट करेन बरोबर. आणि उद्या उठायचं तर स्वतःसाठी नाही उठायचं, की मला काय म्हणतात, जसं तुम्हाला समजा त्रास होतोय, पिरियड्स आल्या होत्या, तर तो त्रास कमी व्हायसाठी किंवा कुठेतरी माझे पिरियड्स रेग्युलर होतील याच्यासाठी नाही उठायचं. ईश्वरापर्यंत पोहोचायसाठी उठायचं. मग ते करून घेईल तो बरोबर. आणि जर नसेल करायचं तर तसं पण म्हणेल, की नाही नाही, तुला आज पिरियडचं दुःख फील करायचेच आहे, तू आसनाला जाऊच शकत नाही, तर ठीक आहे, एक्सेप्ट करो और करा. जे आहे ते सफर करायचं, तो प्रवास करायचा. फक्त नाव घेऊन मी जसं सांगितलं, जिथे पेन असेल, फिजिकल पेन असेल, तिथे लक्ष केंद्रित करायचं. जर मेंटल डिस्टर्बन्स असेल, खूप वेळेला आता हे मी फिजिकल सांगितलं, पण जर मेंटल वेदना असतील वैतेर, तिथे नामजप. त्याच्याबद्दल मी एक वेगळं सेपरेट मुद्दाहून सेक्शन घेतो आणि घेईल. पण तेच आहे, की जे आहे ते करायचं, ते भोगून पुढे जायचं. आहे करायचंय, मला आलेले पार पाडायचं, ॲज सिंपल ॲज दॅट. खूप छान कॉन्सेप्ट आहे हा तुमचा, की योगशास्त्र म्हणजे फक्त इथे प्राणायाम किंवा आसनं वगैरे आम्ही नाही शिकणार आहे. तर ऑल ओव्हर लाईफस्टाईल म्हणजे खूप छान. हे जे आता थेरॉटिकल जे आपले लेक्चर्स चालतात, ह्यातून खूप छान मार्गदर्शन भेटतंय. म्हणून मी म्हणतो ना, की 2 महिन्याच्या प्रवासानंतर मी कधीही आता म्हणजे तुम्हाला कोणाला पण, तुम्ही जे कोणी आता 7-8 महिला असतील इथे, मी कोणालाही सांगितलं नसेल, की तुमचं वजन 10 किलो कमी होणारच आहे किंवा 5 किलो, म्हणजे एखादी आकडा मी कोणालाही सांगितला नाही, किंवा मी कोणालाही असं सांगितलं नाही, की तुमचा थायरॉइडच कमी होईल. मी नक्की म्हणेन हा प्रवास आहे. म्हणजे आता आज जर व्हर्जन 0 आहे, तर व्हर्जन 1 कुठेतरी 100-200 ग्राम नक्कीच कमी झालेलं असणार, किंवा थायरॉइड थोडा कमीच झाला असणार, वात कमीच झालेला असणार. पण तुम्हाला 2 महिन्यानंतर कळेल सगळ्या गोष्टी, की मी का करते, कसं करते, मग कसं करायला पाहिजे, वैज्ञानिक हे ते वगैरे. आणि हा तुमचा प्रवास असतो. मग तुम्हाला माझी काय, मी तुम्हाला तेच म्हटलं ना, ना डॉक्टर, ना इंजिनिअर, ना कसलीच कसलीच कोणाचीच गरज नाही पडणार. आपल्याला एकदम माहीत पडलं, की चालू असतो प्रवास. बहुत सिंपल आहे. आपण खूप टप करतो आणि आपण तप करायच्या ऐवजी टप करतो. तप करायला पाहिजे. तपायला पाहिजे. टफ नाही करायला पाहिजे गोष्टी. टफ करून घेतो. प्रॉब्लेम तो झाला ना. इंग्लिश मीडियममध्ये शिकलोय. नाही म्हणजे मी तर मराठी मीडियममध्ये शिकलो, पण नाही, आजकाल इंग्लिश सगळ्या गोष्टी योगा-बिगामुळे ते टफ राहिलं दूर, टफ झाल्या सगळ्या गोष्टी. ठीक. चलो. श्वेताताई, आय होप तुम्हाला समजलं असेल. नीलमताई, तुमच्या दोघांचे कॅमेरे बंद होते म्हणून तुम्हाला समजलं असेल असं समजून आजच्या वर्गाची मी संपवतो. अंजलीताई, तुम्हाला पण काही बोलायचं असेल बोलू शकता आणि मग वर्ग संपवूया. उद्या नाही, सूर्यनमस्कार घालायचे. छान झालं आजचं सेशन. आजचं नेहमीप्रमाणेच आजचं सेशन पण खूप छान झालं. थँक्यू. व्हेरी गुड. ते उद्यापासून मागच्या वेळी पहिल्यांदा सांगितलं होतं ना, चंद्रनाडी, सूर्यनाडी वगैरे, ते परत एकदा हं. सांगा ना, म्हणजे परतच्या सेशनला सांगा, पण ते परत एकदा सांगा, कारण त्या दिवशी मला ऐकायला पूर्ण नव्हतं भेटलं, तर परत एकदा सांगाल ते सेशन. आपलं स्वर विज्ञानावरती एक स्पेशल आहे, एक लेक्चर म्हणजे एक जे मंगळवार गुरुवार मधलं.
तर स्पेशल डेडिकेटली चंद्रनाडी सूर्यनाडी हा त्यातला एक पार्ट आहे. त्याच्यामध्ये जसं आता आपण प्रत्येक एक विषय, जसं वॉकिंग आहे, वॉकिंगवर आपण पूर्ण डिटेलमध्ये गेलो आजच्या विषयावरती पूर्ण, तसं स्वर विज्ञानावरती पूर्ण डिटेलमध्ये जाणार आहे आपण एक दिवस, एक मंगळवार ओके. किंवा गुरुवार घेऊन. ते ऑलरेडी आहे. ओंकार दादा, चालेल. आपण कधी विचार वगैरे चालू असतात डोक्यामध्ये तेव्हा झोप येत नाही पटकन. तर ते चंद्र नाडीची मी म्हणजे नाडी आपण ऍक्टिव्हेट करायची. पण ते थोडंफार जर गाईड कराल का? म्हणजे आता की कसं म्हणजे झोप येण्यासाठी लवकर आपण काय करू शकतो? ते मी स्वर विज्ञानामध्ये गाईड करूच, पण तुम्हाला आत्ताच उत्तर पाहिजे असेल म्हणजे इन्स्टंट, तर म्हणजे याच्याबद्दल कसं करायचं, हाऊ टू ऍक्टिव्हेट चंद्र अँड सूर्य, ते स्वर ऍटलिस्ट विज्ञानामध्ये थोडं, डिटेल. कारण काही दिवसांपासून माझं थोडं झोप खूप डिस्टर्ब झाली आहे. दिवसभर नाही झोपत मी, पण रात्री मला झोपच येत नाही. मग झोपायला 3-4 वाजतात, मग मला सकाळी उठायला होत नाही आपल्या लेक्चरसाठी. त्यामुळे खूप डिस्टर्ब होतंय मला. तर काही चंद्रनाडी कोणती तुमची? चंद्रनाडी लेफ्ट. डावी. व्हेरी गुड. हा. उजव्या साईडला झोपायचं. उजव्या साईडला म्हणजे काय म्हणतात, उजव्या टर्न ओव्हर. कुशीवर झोपायचं. उजव्या कुशीवर कुशीवर. झोपायचं उजव्या. ॲज सिम्पल ॲज दॅट. प्रयत्न करा. उजव्या कुशीवर झोपायचं. सायन्स आता परत मी आता जस्ट टच करून परत बाहेर येतोय, कारण त्या दिवशीसाठी मला स्टेप बाय स्टेप जायचं. आता मी जर सांगितलं तर डोक्यावरतून जाईल. पण जी नाडी आपल्याला ऍक्टिव्हेट करायची असते त्याच्या विरुद्ध साईडने आपल्याला हालचाल करायची असते. किंवा तुम्हाला चंद्रनाडी करायची तर आपला तो स्माइलीचा बॉल असतो ना, माझ्याकडे आज नाही स्माइलीचा बॉल सोडून द्या. मूठ जी असते मूठ, ती तुमच्या उजवी नाडी समजा मला ऍक्टिव्हेट करायची तर डाव्या याच्यामध्ये टाकायची, आर्म्स मध्ये, आणि दाबून धरायचं 2-5 मिनिटं. कदाचित तुम्हाला 2-5 मिनिटं नाही लागणार, तुम्हाला 10 मिनिटं लागतील, कारण तुमची अजून नाडी ऍक्टिव्हेट नाही, म्हणजे नाडीवरती काम नाही झालंय. पण सांगायचं अर्थ अपोजिट साईडला. तर झोपताना उजव्या कुशीवर झोपायचं. अच्छा. आपल्याला सांगितलं असतं, चला आता जस्ट टच केला तर मला इच्छा झाली सांगायची, पण मी ते त्याच्यामध्ये स्वरूप आता असं आहे की आताच सांगून दिलं तर मग त्या दिवशी काही नाही राहणार. डॉक्टर आपल्याला सांगतात किंवा मोठ्यांनी आपल्याला सांगितलं असतं की जेवल्यानंतर झोपू नये, पण झोपायचंच असेल तर डाव्या कुशीवर झोपायचं. हे कोणी ऐकलंय? तेजल ताई, तुम्ही ऐकलंय. व्हेरी गुड. कोणी कोणी ऐकलंय? पूजा ताईंनी ऐकलंय, अंजली ताईंनी ऐकलंय, हो, हे ऐकलंय. मी ताईंनी आता ऐकलंय. विचारणारच होते की आपल्याला नेहमी डाव्या कुशीवर झोपायला सांगतात आणि तुम्ही म्हणताय उजव्या कुशीवर झोपा, म्हणून मी तर डाव्या विचारणार कुशीवर जेवल्यानंतर झोपायला म्हणतात, म्हणून मी विचारलं की जेवल्यानंतर डॉक्टर म्हणतात की पहिली गोष्ट तर झोपायला नाही पाहिजे. साधा गोष्ट की आपली डायजेस्टिव्ह पचनसंस्था चालू असते, पण झोपायचंच असेल ते, म्हणजे मी जोक मध्ये म्हणतोय, पुणेकर दुपारी 2 ते 4 जर झोपायचंच असेल जेवल्यानंतर, तर डाव्या कुशीला म्हणतात का झोपायचं, कारण तेजल त्यांचं उत्तर, डाव्या कुशीवर झोपलं म्हणजे कोणती नाडी ऍक्टिव्हेट होईल? उजवी. उजवी नाडी कसलं प्रतीक आहे? ऊर्जेचं. ऊर्जेचं. सूर्यनाडी. खाना हजम करने को अच्छा. ऊर्जा लगेगी की नाही लगेगी? मी तुम्हाला तुम्ही डायजेशनला टिक केलं होतं माझ्या वर्कशॉपमध्ये. जर तुम्हाला जेवण पचवायचे असेल तर चंद्र की सूर्य, तुम्ही सगळ्यांनी सूर्यावरती टिक केलं होतं, आठवलं? सूर्याला ऍक्टिव्हेट करायसाठी मग डाव्या साईडला झोपायला पाहिजे, म्हणून जेवल्यानंतर डाव्या बाजूला झोपायचं. पण तेजल ताईंचं म्हणजे आपल्याला 3-4 तास होतं जेवण, आता आरामात पचून झालं आणि झोपच लागत नाही, कारण तुम्ही जर डाव्या कुशीवर झोपले तर तुमची सूर्यनाडी ऍक्टिव्हेट आहे, झोप लागणारच नाही. मग तुम्हाला उजव्या साईडने म्हणजे उजव्या बाजूला झोपायचंय, जेणेकरून मग तुमची चंद्रनाडी ऍक्टिव्हेट होते आणि मग शांत झोप लागते. तर गोल वेगळे. इथे तेजलताईंचं गोल काय होतं? शांत झोप लागणं. जर माझं जेवायचं गोल असेल तर मग मी डाव्या साईडला झोपेल. मग आता अशा ज्ञान वेळेला सेम आहे. आपली आपली मूठ डाव्या बगलमध्ये ठेवायची का? तर डाव्या बगल, जर तुम्हाला उजवी ऍक्टिव्हेट करायची असेल, तुमची उजवी नाडी जर ऍक्टिव्हेट करायची असेल तर डाव्या साईडला. पण तुम्ही जर हा जर प्रयत्न केला ना, आज नेमकं रोहिणीताई नाहीये, ज्या दिवशी मी स्वरविज्ञान गेलं तर रोहिणीताईंना बोलायला लावेल. परवा रोहिणीताईंचं डोकं दुखत होतं, मी त्यांना स्वरविज्ञानने एक गोष्ट छोटीशी गोष्ट करायला लावली. 5-10 मिनिटात त्यांचा मला फोन आला आणि त्या दिवशी माझा पूजाताई शेवटपर्यंत होता. मग तर त्यांनी म्हटलं की सर माझं आता डोकं दुखणं पूर्ण थांबलेलं आहे. आणि नेमकं त्या नाही तर मी त्यांना बोलायला दिलं असतं. तर कोणाला 2 मिनिटं लागू शकतात, 5 मिनिटं, 10 मिनिटं, पण लगेच जाणवतं, कारण शिफ्ट होते ना नाडी. तर तुम्हाला मुठ्ठी केल्यावर कदाचित तुम्हाला आता होणार नाही, कारण तेवढं आपल्या नाडीवरती काम नसतं. तेच आपण श्वासा थ्रू, प्राणायामा थ्रू काम करतो. पण एकदा तसं कंट्रोल आलं ना, आपलं कमांड आली, की मग हे आपण आपल्या, अजून मला पण तरी 2-5 मिनिटं लागतात अजून. मी इतक्या इतक्या वर्षापासून अभ्यास करतोय, पण माझं पण लगेच होत नाही.
पण हा, झोप उजव्या बाजूने लगेच लागते. म्हणजे जर अर्धा तासाने तुम्हाला झोप लागत असेल, 1 तासाने लागत असेल, विचार येत असतील, तर अर्ध्या तासाचे 10 मिनिटं होतील. नक्कीच 0 नाही होणार. तर मॅजिकच असतं जर 0 झालंच तर. पण मग कुठेतरी कमी होते. आता जस्ट त्यांना एक समाधान म्हणून मी टच करून दिलंय. पण हे कसं होतं, काय होतं हे डिटेलमध्ये ज्या दिवशी स्वर विज्ञान असेल त्या दिवशी मी टच करेल. असतो तो आपला एक दिवस. मी तुम्हाला सांगितलं ना, मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला डिटेलमध्ये जेवढं माझ्या परीने होईल, कदाचित मंगळवार, गुरुवार संपले तरी तरी मी तुम्हाला सगळ्यांना मध्ये-मध्ये फोन करत राहतो किंवा तुम्ही करत राहता. त्याच्यामध्ये मी सांगून देतोच. ठीक आहे? चलो. संपवूया सेक्शन? कल मिलते हैं पौने 7 थँक्यू. बजे. ओके, खूप छान. थँक्यू. चलो, व्हेरी गुड. शुभरात्री. उद्या भेटूया. ठीक आहे?